तर महाशिवरात्रीचा जो काही कालची महाशिवरात्री होती, दरवर्षी महाशिवरात्री येते हे आपल्याला माहिती आहे. इवन प्रत्येक महिन्यात एक शिवरात्र असते. पण ही महाशिवरात्र म्हणजे वर्षातली एकच दिवस असणारी महाशिवरात्र म्हणजे त्या रात्रीला महत्व आहे खूप जास्ती. जसं की आपण उत्तरायण चालू झालं तेव्हा बघितलं, उत्तरायण चालू होणं म्हणजे देवगणांचा दिवस चालू होणं. तसंच ही महाशिवरात्र म्हणजे पूर्ण वर्षभरातल्या रात्रींमध्ये सगळ्यात मोठी रात्र, आणि नुसती मोठी रात्र नाही तर त्या रात्रीचं महत्व खूप मोठं आहे. जेव्हा की ब्रह्मांडातले जे काही ऊर्जा असतात किंवा आपण जे काही तारामंडळ म्हणू, ग्रहांचं मंडळ म्हणू किंवा गॅलेक्सीज म्हणू किंवा सुपर सन सुपर मून जे काही आहेत, बरेच आहेत गॅलेक्टिक्स, बरेच ब्रह्मांड आहेत, एकच ब्रह्मांड नाही आहे, बऱ्याच गॅलेक्सी आहेत. तर या गॅलेक्सी किंवा यांची ऊर्जा या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या खूप जवळ असते, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजेच चुंबकीय ऊर्जा खूप जास्ती असते. तर या काळामध्ये तुम्ही काल कॅलेंडरमध्ये सुद्धा बघितलं असेल, निषिद्ध काल म्हणून दिला असतो. तर आपल्याला माहिती आहे निषिद्ध काल म्हणजे काय, निषिद्ध कालात काय करायचं नाही इतकंच माहिती असतं, किंवा काय पूजा करायची नाही. खरं बघितलं तर हे जे काही मुहूर्त असतात ना, त्यावेळी त्या त्या तत्वांची जागृती असते. तर तेव्हा मूर्ती पूजा करणं अपेक्षित नसतं, तर त्या काळामध्ये ध्यान धारणा करणं जास्ती अपेक्षित असतं. म्हणून हा निषिद्ध काल दिला जातो की त्या काळात काहीच दुसरं करायचं नाही आहे ध्यान सोडून. ध्यान करण्याचं महत्त्व जास्ती आहे. तर महाशिवरात्री ही कालची जी होती आणखी महत्त्वाची होती, कारण की 100 वर्षामध्ये जो काही योग आला नव्हता किंवा येणार नाही आहे तो त्या कालच्या दिवसामध्ये होता. त्याचं महत्त्व तितकं महत्त्वाचं होतं. म्हणून कालचं ध्यान. इवन आणखीन एक चांगली बातमी अशी आहे की आपल्या ग्रुपमध्ये रविवारी आपण सुट्टी देत होतो. तर कालच्या शुभ मुहूर्तावर आपण कालपासून म्हणजे काल रविवार होता ना, तर आपलं ग्रुपमध्ये दर रविवारी ध्यान होणार आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन सुंदर अशी बातमी अशी आहे की आज आपल्या ग्रुपमध्ये एक सर खूप सुंदर अशा वेगळ्या पद्धतीचं ध्यान घेणार आहेत. जे ध्यान नुसतं ध्यान नाही आहे, जे ब्रिदिंगशी रिलेटेड आहे, प्राणायामाशी रिलेटेड आहे, त्यांच्याबद्दल मी परिचय करून देईनच. तर हे जे काही ध्यान आहे आज होईल. सोमवार आहे आज, तरी पण काल शिवरात्र असल्यामुळे नाही, शिवरात्रीचं ध्यान होतं. आज एक दिवस होईल, त्याच्यानंतर पुढचे 3 रविवार सलग होईल रविवारच्या दिवशी. आणि हे ब्रीदिंग रिलेटेड ध्यान असणार आहे. आणि यामध्ये फक्त एक दिवस करून सोडणं असं अलाउड नाही आहे. इवन अलाउड नाही म्हणण्यापेक्षा त्याचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर जे तुम्ही आज शिकलाय ते पुढचे 8 दिवस म्हणजे रविवार येईपर्यंत त्याची प्रॅक्टिस सराव करणं महत्वाचं आहे. तर त्याच्याबद्दल सर सांगतीलच आणखीन. तर मी पहिल्यांदा सरांना सरांचं स्वागत करेन, दिलीप सरांचं. आपल्या ग्रुपवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे दिलीप सर तुमचं. तर दिलीप सर म्हणजे दिलीप सरांचं नाव आहे दिलीप माने सर, जे की योग शिक्षक आहेत. त्यांचं MA BEd झालं आहे आणि योग योग शिक्षक मधला डिप्लोमा झाला आहे YCBचा लेवल 2चा. आणि ते मागचे 6 वर्षांपासून ऑनलाईन ऑफलाईन योगा रिलेटेड योगासनांचे क्लासही आहेत त्यांचे ऑनलाईन. तर ऑनलाईन ऑफलाईन ते सर्वांना मार्गदर्शन करत असतात, क्लासेस घेत असतात. तर आपल्याला म्हणजे आपलं भाग्य आहे की आपल्याला त्यांचा सहवास लाभतोय आणि आपल्यासाठी आपल्या ग्रुपमधल्या साधकांसाठी ते आपल्याला ब्रीदिंग टेक्निक आणि प्राणायामाचं महत्त्व, वेगवेगळे प्रकार हे सांगणार आहेत. तर खूप खूप मनापासून स्वागत आहे दिलीप सर आपलं आमच्या या प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद. 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 थँक्यू सर. ओव्हर टू यू, तुम्ही चालू करू शकता. ओके. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आणि आपल्यातील बरेच जण मला पाहिलं असेल यापूर्वी कधीतरी, ऐकले असतील, कारण बरेच जण आपल्या ग्रुपमध्ये असे आहेत की ज्यांचे जेव्हा मी ग्रुपला आपल्या बघितलं तर त्यांचे नंबर जे आहेत ते माझ्याकडे आहेत, किंवा त्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह असल्यामुळे माझ्या कोणत्या ना कोणत्या कार्यशाळेला योगा संदर्भात जे असेल त्याच्यामध्ये ते जॉईन असतील. काही लोक पहिल्यांदा मला पाहत असतील. मॅडमांनी माझा परिचय करून दिलेलाच आहे. थोडंसं मी परत एकदा माझा परिचय करून देतो. मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि योगाच्या माध्यमातून स्वतः योग शिकण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये असताना माझ्या ज्या गुरु आहेत डॉक्टर वसुधा मोरे, त्यांच्या माध्यमातून योगा शिकत शिकत त्यांनी जेव्हा प्रेरणा दिल्या त्याच्यातून एक योगाचे छोटे छोटे कोर्स असतील, त्याच्यानंतर YCB असेल किंवा योग शिक्षक डिप्लोमा असेल, या कोर्स करत गेलो एक स्वतःच्या ज्ञानासाठी. आणि कोरोनामध्ये जेव्हा सगळं बंद झालं आणि प्राणायामाचे जेव्हा महत्व वाढलं, त्याच्यानंतर स्वतःच्या फॅमिलीपासून सुरुवात झाली ऑनलाईन.
त्याच्यानंतर आमच्या शिक्षकांना घ्यायला सुरुवात केली आणि एक हळूहळू त्याच्यातून जिल्हा असेल, राज्य असेल, अनेक छोट्या कार्यशाळा असतील, मग 10 दिवसाच्या, 21 दिवसाच्या, महिन्याच्या, अशा सुरुवातीला 1-2 वर्ष घेतल्यानंतर एक ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाईन क्लास आत्ता देखील माझे चालू आहेत. आणि त्याच्याच माध्यमातून आपले जे निलेश दादा आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही ध्यानासाठी एकत्र आलो होतो, जेव्हा सिंधुदुर्गमध्ये 2 वर्षापूर्वी असताना किंवा कोरोनाच्या अगोदरच्या काळात. आणि त्या माध्यमातून निलेश दादांची आणि माझी ओळख होती आणि त्या ओळखीतूनच अमृतताईंशी देखील ओळख झालेली आहे आणि आपल्या कार्यशाळेतील ध्यानाच्या काही कार्यशाळा ज्या आहेत त्या देखील मी जॉईन केलेल्या आहेत. आणि खूप हे जे त्रिकूट आहे खूप छान पद्धतीने ध्यान घेत असतं, म्हणजे जे आजच्या घडीला ज्याची गरज आहे की त्या गरजेचं एक पुरेपूर आणि मोफत, म्हणजे याची जर व्हॅल्यू करायला गेली तर म्हणजे खूप मोठी, आपण त्याला व्हॅल्यू म्हणू पण शकणार नाही, किंमत सुद्धा आपण करू शकत नाही, इतकं सुंदर असं ज्ञान हे 3 व्यक्ती आपल्याला देत आहेत. आणि त्यांच्या कार्यशाळा मी देखील जॉईन केलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातूनच एक विषय असा समोर आला की ब्रिदिंग असेल किंवा प्राणायाम हा देखील एक ध्यानाचा बेस आहे. आणि त्याच्या संदर्भात थोडंसं विचारणा झाली की आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल का, तर त्या विषयाला अनुसरून आपण दर रविवारी, म्हणजे काल आपला दिवस होता, मात्र काही कारणास्तव मी बाहेर असल्यामुळे काल मला घेता आलं नाही, आज आपला एक बेसिक ओळख असणार आहे. मात्र पुढच्या रविवारपासून आपण, कारण की ध्यानासाठी ठीक आहे आपलं थोडंसं जेवलेलं असलं तर वगैरे चालेल, परंतु ब्रिदिंग एक्सरसाइज असतील किंवा प्राणायामाचे काही बेसिक क्रिया आहेत, म्हणजे प्राणायाम आपण घेणार नाही, जो बेस आहे, बेस ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की श्वासाला आपण बऱ्याच वेळा डीप ब्रिदिंग करा म्हणतो, दीर्घ श्वास घ्या, मात्र दीर्घ श्वास कसा घ्यायचा आणि त्याच्यासाठीच्या ज्या काही टेक्निक आहेत, वेगवेगळ्या टेक्निक आहेत, त्या टेक्निक मधील काही ठराविक टेक्निक आपण 4 रविवार समजून घेणार आहोत. आणि मॅडमांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टेक्निक मधल्या दर आठवड्याला आपण 1 किंवा 2 टेक्निक घेणार, त्याचा बेस आपण इथे समजून घेणार आणि त्या टेक्निक तुम्ही पुढचा आठवडा 4 ते 5 दिवस त्याचं प्रॅक्टिस करणार. त्याच्या माध्यमातून तुमचा जेव्हा बेस पक्का होणार, परत पुढच्या त्याच्यावर आधारित असणार पुढच्या 2 टेक्निक असणार आहेत. या पद्धतीने आपण दर आठवड्याला टेक्निक घेणार आहोत. आणि याच्यासाठी थोडासा नंतर माझा आणि मॅडमांचा विषय झाला की आज आपण बरेचसे क्लासला येण्यापूर्वी जेवलेलं असेल किंवा पोट आपलं थोडंसं भरलेलं असेल, आणि अशा परिस्थितीत सगळ्या क्रिया आपण कठीण इथे घेऊ शकणार नाही. मात्र पुढच्या रविवारपासून जो वेळ असेल किंवा आपण 1-2 तास अगोदर, म्हणजे समजा 9ला आपली कार्यशाळा चालू होते, तर त्याच्या अगोदर 1-2 तास जरी आपण जेवून घेतलं असेल तर आपण या कार्यशाळेमध्ये त्या क्रिया प्रॅक्टिकल देखील आपण करू शकतो. तर सध्या आज आपण ज्या काही 2-3 टेक्निक घेणार आहोत त्याच्यातील पहिला आहे रिलॅक्सिंग ब्रिदिंग, ज्याच्यामध्ये आपण ब्रिदिंगचा तो व्यायामामध्ये येतो. म्हणजे रिलॅक्सिंग ब्रिदिंग हा प्राणायाम नसून तो ब्रिदिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण समजून चला, प्राणायामाच्या पूर्वी जसं आपण शुद्धी क्रिया करतो, कपालभाती असेल किंवा अग्निसार असेल, भस्त्रिका असेल, तर त्याच्याही अगोदर केला जाणारा श्वसनाचे व्यायाम म्हणतोय आपण, किंवा रिलॅक्सिंग ब्रिदिंग जी आपल्याला बॉडी रिलॅक्स करण्यासाठी मदत करते. तर ती टेक्निक आज थोडीशी आपण समजून घेतोय. त्याच्यानंतर योगिक श्वसन ही म्हणून एक आहे जो डीप ब्रिदिंगचा बेस आहे. बेस म्हणण्यापेक्षा आपण बऱ्याच वेळा जे नैसर्गिक श्वसन आणि उथळ श्वसन या माध्यमातून आपण थोडंसं जसं वय वाढतं त्याच्यानंतर आपलं श्वसन हे दीर्घ न राहता ते उथळ होतं, वरच्या आपण करतो, फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करतोच असं नाही. तर ते परत सुरू करण्यासाठी, नैसर्गिक श्वसन करण्यासाठी, आपल्याला सवय लावण्यासाठी जी मदत क्रिया करते त्याला आपण योगिक श्वसन म्हणतोय. योगिक श्वसनामध्ये देखील टप्पे आहेत, ज्याच्यामध्ये उदरी आहे, वक्षी आहे, अक्षी आहे. तर ते टप्पे आणि आपण आज थोडेसे समजून घेणार आहोत. इथे हळूहळू आपल्याला काही प्रॅक्टिकल दिलं जाईल, थोडंसं प्रॅक्टिकल करत करत आपल्याला गोष्टी करायच्या आहेत, मात्र जास्त फोर्सफुली करायचं नाही, म्हणजे पोटावरती आपल्याला दाब येईल, कारण की आपण बरेच जण जेवलेलं असणार आहे. पुढच्या रविवारपासून मात्र आपण ती काळजी घेणार आहोत की आपला समजा कार्यशाळा 9ला सुरू होते तर त्या तत्पूर्वी आपण 2 तास अगोदर थोडंसं जेवण घेणार, जेणेकरून त्या कार्यशाळेमध्ये त्या ब्रिदिंगच्या टेक्निक तुम्हाला सहजपणे करता येतील. जेव्हा ते प्रॅक्टिकल करणार आहात ते प्रॅक्टिकल पुढचे 8 दिवस आपल्याला करायचं आणि पुढच्या रविवारी आपण त्याच्यावर आधारित दुसरा करणार आहोत. तर ह्या करत असताना समजा तुम्हाला काही शंका असेल, एखादं काही विचारायचं असेल, तुम्ही तो प्रश्न नोट डाऊन करून ठेवलात आणि लास्टला मला इथे समजा आपल्याला वेळ असेल तिथे विचारलात चालेल, किंवा नंतर मला वैयक्तिक आपल्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा मला वैयक्तिक मेसेज केला तरी देखील तुमच्या शंकांचं सगळं निरसन केलं जाईल. तर इथे एक पहिली जी टेक्निक आहे ज्याला आपण रिलॅक्सिंग ब्रिदिंग म्हणतोय, नावाप्रमाणे बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी वापरली जाते. नेहमी आपण बघतो की एखादं आपलं मोठं काम झाल्यानंतर आपण सुस्कारा सोडतो, एकदाच झालं, तर ते एक नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला एखादं काम असेल किंवा मोठं काम असेल ते झाल्यानंतर आपण सहजपणे तोंडाद्वारे श्वास सोडतो. तर इथे सिंपल वेगळं असं काही नाहीये. तर या टेक्निकमध्ये आपण काय करतो, रिलॅक्सिंग ब्रिदिंग मध्ये श्वास घेणं नाकाद्वारे घेतोय आणि सोडताना आपण तोंडाने सोडतोय. आता इथे घेत असताना या सगळ्या क्रिया मॅडमांनी सांगितलं की ध्यान, इथे श्वास ध्यान, ध्यानामधल्या ज्या अनेक पद्धती आहेत तर त्याच्यातील बेस जर बघितला तर श्वास ध्यान हे मूळ आहे.
की श्वास ध्यानापासून मग ध्यानाच्या अनेक पद्धती निर्माण होतात, परंतु जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो ध्यानाला, तर त्याच्यामध्ये आपण अवयव ध्यान असेल किंवा श्वास ध्यान आहे तो प्रकार करतो. आणि ते करत असताना जेव्हा आपण तिथे श्वासामध्ये कुठला बदल करत नसतो किंवा डीप घेणं किंवा उथळ घेणं, फक्त श्वासावरती फोकस करत असतो. मात्र इथे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि ध्यानाची माझ्या मते सिंपल अशी व्याख्या काय आहे, तर अनेकावरून एकावरती येणं. ध्यान म्हणजे काय, अनेक गोष्टीवरून एकावरती येणं आणि एकावरून शून्यामध्ये जाणं, हे म्हणजे ध्यान आहे. आणि मग इथे ध्यानाच्या अगोदरच्या ज्या काही क्रिया आहेत, ज्याला आपण धारणा वगैरे म्हणतो अष्टांग योगामधली, तर धारणामध्ये आपण श्वास हे एक प्रकारचं धारणा आहे. जेव्हा आपण प्राणायाम करतो तर प्राणायाममध्ये आपल्याला फोकस करावा लागतो. उदाहरणार्थ आपण अनुलोम विलोम करतोय, तर डावीने घेणं, उजवीने सोडणं, परत उजवीने घेणं, डावीने सोडणं, तर आपण त्या गोष्टीवरती आपण फोकस करतोय. तर तो फोकस म्हणजे हळूहळू एक प्रकारची आपली धारणा असते त्या श्वासावरती करतो, आणि ती धारणा या हळूहळू वाढत जाते, त्याच्यातून आपण ध्यानाकडे वळतोय. तर त्या ध्यानाचा बेस म्हणून आपण श्वासाच्या या क्रिया समजून घेणार आहोत. आणि त्या ध्यानामध्ये तर आपल्याला मदत करणारच आहे, प्लस आपली जी काय श्वसनाची क्षमता आहे ती अधिक चांगली बिल्ड होऊन श्वासाच्या माध्यमातून ज्या आपण दोन सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहेत की ज्या आपल्याला बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी, तर त्या कशा ऍक्टिव्ह केल्या जातात त्याच्या संदर्भात देखील डिटेल चर्चा आपण पुढच्या रविवार करणारच आहोत. परंतु आज आपण थोड्याशा 1-2 टेक्निक घेतोय, त्या करणार आहोत. तर याच्यातील पहिली जी टेक्निक आहे तिला आपण म्हणतोय रिलॅक्सिंग ब्रिदिंग. सिंपल कोणतेही ध्यानात्मक आसनामध्ये तुम्ही बसू शकता किंवा खुर्चीवरती बसू शकता. या क्रिया करत असताना पाठ फक्त सरळ असावी. असं नाही की आपण एखाद्या पद्मासनातच बसलं पाहिजे किंवा मांडी घालून बसलं पाहिजे. तुम्हाला जे आसन स्थिती बसायला दीर्घकाळ मदत करते अशी कोणती आसन स्थिती असू शकते. खुर्चीवरती बसू शकता, बेडवरती बसू शकता, पाय पसरून बसू शकता. फक्त अट एकच की आपली पाठ सरळ असेल. पाठ सरळ यासाठी की आपल्याला पोट आणि छाती यांची जी काय हालचाल आहे श्वास करत असताना ती सहजपणे व्हावी यासाठी. याच्यातील पहिली टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण नाकाने श्वास घेतोय आणि तोंडाने सोडतोय. सिंपल आहे. सुरुवातीला एक आवर्तन मी दाखवतो बघा. घेताना आपल्याला नाकाने घेतला, तोंडाने सोडला. घेताना जितका आपल्याला सहजपणे दीर्घ घेणं शक्य आहे, तिथे आता आपल्याला आज फोर्स करायचं नाही. इथे नवीन असताना आपल्याला फोर्सफुली घेतोय आणि सावकाश सोडतोय. मात्र आपण जेवलेलं असल्यामुळे सहजपणे आपल्याला सहज जितका जमेल. ओके, आवाज नीट ऐकू येत नाही. माझा आवाज येत नाही का? येतोय दादा. येतं ओके तुमचं बरोबर आहे. विजय दादा, तुमच्याकडनं नेटवर्कचा इश्यू असेल बघा ओके थोडं. ओके चलो. कारण की माईकमुळे त्यांचा मेसेज. तर आपल्याला श्वासाचा घेताना नाकाद्वारे घ्यायचा आहे. पाठ सरळ ठेवायचे आहे. शक्य असेल तर डोळे बंद. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. बरोबर आहे. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. ओके. याचा फायदा असा होतो किंवा समजा आपण कुठल्या तरी कामात आहोत आणि अचानक आपल्या विचारांमध्ये खूप काही एखादा ताणतणाव देणारे विचार येत आहेत किंवा कामाचा खूप ताण आलेला आहे, असं समजा दिवसा जरी कधी आपल्याला वाटलं काम करत असताना, तर सिंपल या पद्धतीने तुम्ही 4 ते 5 श्वास घेतलात, नाकाने घेतलात, तोंडाने सोडलात, नाकाने घेतलात, तोंडाने सोडलात, त्वरित तुमची बॉडी रिलॅक्स होणार आहे. आणि मग जेव्हा आपली बॉडी रिलॅक्स होते तेव्हा तो कामाचा ताण आपोआप कमी होतो आणि ते काम चांगल्या पद्धतीने होतं. आता इथे आपण सिंपल हीच टेक्निक आहे. याच्यासोबत आपण थोड्याशा हातांच्या हालचाली घेतोय, म्हणजे ते वेगवेगळे प्रकार आहेत. आता हाताच्या हालचाली यासाठी की श्वासाला मदत करणारे आपल्या ज्या स्नायू असतात, मग ते छातीचे असतील, पोटाचे असतील, त्यांची जेव्हा आपण हालचाल घेतोय, त्यांची जेव्हा मदत घेतोय, तेव्हा अजून थोडासा जास्त हवा आतमध्ये घेणं आपल्याला सोपं पडतं. आणि हे कसं करणार आपण योगिक श्वसनमध्ये तर समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पुढचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार, दोन्ही हातांचा नमस्कार आपल्याला समोर घ्यायचा. या पद्धतीने नमस्कार असणार आहे. जेव्हा आपण हात बाजूला घेणार तेव्हा नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हात परत मूळ स्थितीत घेणार तेव्हा तोंडाने श्वास सोडायचा आहे. ओके. एका आवर्तन बघा, दाखवतोय मी. श्वास घेतला, आता तोंडाने सोडतोय. ओके. पुन्हा घेतोय, सोडतोय. तुमचा श्वास जितका दीर्घ असेल, हालचाल तितकी तुमची सावकाश असणार आहे. श्वास समजा थोडासा आपला अखूड असेल किंवा आपला थोडासा कमी असेल तर तुमची हालचाल स्पीडने होणार आहे. ओके. चलो तयार. सुरुवातीला डोळे उघडे ठेवलात तरी चालेल. पाठ सरळ ठेवायचे आहे.
नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने 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 घ्या, तोंडाने सोडा. छान, बरोबर आहे. इथे आवर्तन थोडेसे आपण कमी घेतोय, कारण की बरेच जण आपण सगळेजण जेवलेलं असणार आहात. जेव्हा आपलं पोट रिकाम असतं, या टेक्निक आपण समजून घ्यायच्या आहेत आणि उद्यापासून या करायच्या आहेत. जेव्हा आपण स्वतः करणार आहोत, फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात या टेक्निक करण्यासाठी. आणि तुम्ही दररोज दिलेला 5 ते 7 मिनिटाचा जो वेळ असणार आहे, त्याचा फायदा तुम्हाला हळूहळू लक्षात येणार आहे की आपलं खरंच ब्रिदिंग जे आहे अधिक डीप आणि चांगल्या पद्धतीने होते की नाही. याच्यामध्ये अजून 2 ते 3 पद्धती आहेत, त्या देखील आपण समजून घेणार आहोत. तिसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण, आता बघा, आपण हात जेव्हा बाजूला का घेतोय, श्वास घेताना एक्सपांड होते बघा छाती. श्वास घेणं आपल्याला थोडंसं सोपं जातं. सेम दुसरी कृती आहे ज्याच्यामध्ये आपण हात एकमेकांमध्ये अडकवतोय, छातीवरती घेतोय, हात उलट करत, आपण ज्याला पर्वतासन म्हणतो, या पद्धतीने जेव्हा वरती घेणार तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा आहे. हात परत मूळ स्थिती म्हणजे छातीवरती घेणार तेव्हा तोंडाने सोडायचं. एक आवर्तन दाखवतो बघा. ओके, हा दुसरा प्रकार आहे. पहिला आपण मूळ घेतला, दुसऱ्यामध्ये आपण हात बाजूला घेतले होते, आता आपल्याला फक्त वरती घ्यायचे आहेत. ओके, चलो तयार. हात एकमेकांमध्ये अडकवा, छातीवरती. सुरुवातीला डोळे उघडे ठेवायचे आहेत समजून घेत असताना. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. छान. ओके, एक छोटासा प्रश्न आला की सर याचे होणारे फायदे कोणते आहेत. तर त्या फायद्यासंदर्भात आपण जो काही मी तुम्हाला सांगितलं की श्वासाचे, प्राणायामाचे बरेचसेच फायदे आहेत. आता आपण ज्या क्रिया घेणार आहोत दर 4 रविवारी, त्याच्यामध्ये मूळ ज्या आपण क्रिया घेणार आहोत की तुमचं श्वास दीर्घ आणि खोल व्हावा, म्हणजे श्वासाची कॅपॅसिटी, लंग्स कॅपॅसिटी ज्याला म्हणतो, ती वाढवण्यासाठी आपण क्रिया घेणार आहोत. प्राणायाम कुठले असणार नाहीत. जेव्हा आपण बऱ्याच वेळा प्राणायाम आपण करतो, परंतु आपलं दीर्घ श्वसनच नीट नसतं आणि आपण प्राणायाम करायला जातो, तर तितकासा प्राणायामाचा आपल्याला फायदा होत नाही. आणि म्हणून प्राणायामाचा जो बेस आहे, ज्याला आपण डीप ब्रिदिंग म्हणतोय, आणि त्याचाही बेस जे आहेत करणाऱ्या, जसं योगिक श्वसन असेल किंवा श्वसनाचे व्यायाम किंवा इतर टेक्निक आहेत ज्याला आपण बॉक्स ब्रिदिंग म्हणतोय, या वेगवेगळ्या टेक्निक आपण दर रविवारी समजून घेणार आहोत आणि त्याचे फायदे तुम्हाला जाणवणार आहेत. नंतर तुम्हीच मला ते फायदे सांगणार आहात. फायदे मी तुम्हाला नंतर ग्रुपला देखील शेअर करेनच. तर ही झाली टेक्निक आपली, याला आपण सर श्वसनाचे एकच व्यायाम मिनिट. म्हणतोय. काय म्हटलं? एका ताईंचा मेसेज होता ग्रुपमध्ये की हा आज आज जेवल्यानंतर केलं तर चालेल. तर सरांनी ऑलरेडी जे आजचे ठरवले ते तुम्ही जेवला असाल हे कन्सिडर करूनच ठरवलेलं आहे. हा, त्यामुळे ते त्यामुळे हलके फुलकेच आहेत, जास्त फक्त आपण काय घेणार नाही. फोर्सफुली करू नका हा, म्हणून त्यांनी फक्त सांगितलं. फोर्सफुली. हा, ओके ओके, फक्त फोर्सफुली करू नका. कारण की ब्रिदिंगच्या एक्सरसाइज ज्या आहेत किंवा जेवढे पण आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला फोर्स, म्हणजे मी सांगितलं की आपल्याला इथे कॅपॅसिटी जेव्हा वाढवायची याच्या अर्थ आपल्याला थोडासा फोर्स द्यावा लागणार आहे, परंतु आज आपल्याला द्यायचं नाही. पुढच्या रविवारपासून आपल्या ग्रुपवरती तशी सूचना येईल की त्या दिवशी आपल्याला जेवण थोडंसं लवकर करायचं. 1-2 तास जर तुमचे झाले असतील तर तुम्ही थोडंसं फोर्सफुली करू शकता. आणि सगळ्यात बेस्ट सकाळी. सकाळी तर आपलं पूर्ण पोट रिकाम असतं, मात्र इथे आपण त्या समजून घेतोय, म्हणजे या जेव्हा जेव्हा दर रविवारी आपण करणार तेव्हा त्या समजून घ्यायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवसापासून जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पोट रिकाम असणार तेव्हा त्या प्रॅक्टिस करायच्या आहेत आणि तेव्हा तुम्ही मग त्या फोर्सफुली करू शकता. आता इथे फक्त सहज समजून घेण्यासाठी तुम्ही सहजपणे करा, म्हणजे फोर्सफुली श्वास घेऊ नका. तुम्ही सहजपणे जितका घेणं शक्य आहे तितकाच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो प्रकार घेतोय, हे झाले रिलॅक्सिंग ब्रिदिंग, ज्याला आपण प्राणायामाचा बेस पण म्हणू शकतो किंवा रिलॅक्सिंग. जसं आपण बॉडी रिलॅक्स करतो, बऱ्याच वेळा आपण आसने करतो आणि लगेचच प्राणायाम करायला जातो, पण तर त्यावेळी आपलं आसनामुळे ब्रिदिंग थोडंसं स्पीडने झालेलं असतं आणि मग प्राणायाम आपण न करता थोडासा आराम, शवासन घेणं आवश्यक असतं किंवा रिलॅक्सिंग ब्रिदिंग आता जो आपण प्रकार केला तो केल्यामुळे तुमचं बॉडी रिलॅक्स होते, श्वसन देखील स्थिर होतं आणि त्याच्यानंतर प्राणायाम तुमचे अधिक चांगले होतात. तर पुढचा आपण प्राणायामाचा जो बेस आहे ज्याला डीप ब्रिदिंग म्हणतो, त्याचाही बेस जो आहे ज्याला आपण योगिक श्वसन म्हणतोय. तर योगिक श्वसन याचा अर्थ काय, ज्याच्यामध्ये आपण पोट, छाती आणि खांदे यांच्या स्नायूंच्या मदतीने जेव्हा आपण श्वास घेतो तो तुमचा श्वास दीर्घ असतो, खोल असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण लगेच योगिक श्वसनाकडे जाणार नाही. आज फक्त टप्पे श्वसन घेतो, म्हणजे त्याचे जे 3 टप्पे आहेत, उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन आणि अक्षीय श्वसन. उदरीयाचा अर्थ काय, पोटाच्या मदतीने श्वास घेणं सोडणं.
वक्षीयाचा अर्थ छातीच्या मदतीने श्वास घेणं सोडणं, अक्षीय ज्याला आपण शोल्डर ब्रिदिंग म्हणतोय, खांद्यांच्या मदतीने श्वास घेणं सोडणं. तर लहान मुलांचं जर तुम्ही श्वसन बघितलं असेल तर ते नैसर्गिक असतं, त्यांची पोटाची हालचाल होत असते, छातीची हालचाल होत असते आणि त्या मसल ज्या आहेत त्यांच्या मदतीने ते श्वसन करत असतात. मात्र जसं आपलं वय वाढतं, वय वाढल्यानंतर कामाचा ताण असतो, कामाचे व्याप वाढतात आणि कामाच्या व्यापासोबत बऱ्याच वेळा आपलं पोट देखील वाढत असतं आणि मग अशा वेळेला आपलं पोट दिसू नये म्हणून आपण पोटाची हालचाल हळूहळू बंद करतो किंवा श्वास घेताना आपण पोटाला ओढून धरतो आणि मग याच्यातूनच हळूहळू ती एक प्रकारे सवय होते आणि मग आपण उथळ श्वसन करू लागतो. आता इथे मग पोटाचीच मदत का घ्यायची? जेव्हा आपण पोट फुगवतो ना श्वास घेताना, तेव्हा श्वासपटल जे आहे, डायफ्राम जो आहे तो खालच्या दिशेने जातो आणि आपले लंग्स खालच्या दिशेने भरतात आणि म्हणून पोट फुगवणं श्वास घेताना आपल्याला आवश्यक असतं आणि ते मुलांचं देखील त्याच पद्धतीने होत असतं. तर इथे बऱ्याच वेळा आपण या चुकीच्या पोट दिसू नये म्हणून किंवा ताणतणावामुळे बऱ्याच वेळा आपला इतका ताणतणाव असतो की आपलं उथळ श्वसन होतं आणि नेहमीच त्या परिस्थितीमध्ये राहिल्यामुळे आपला उदरीय श्वसन बंद होतं. आपण फक्त वक्षीय, बऱ्याच वेळा वक्षीय पण होत नाही, फक्त वरच्यावर आपण श्वास घेतो सोडतो आणि मग ते दुरुस्त करण्यासाठी आपण ज्या या क्रिया दर रविवारी घेणार आहोत त्या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही जर रोज प्रॅक्टिस झालं त्या क्रियांचं तर तुम्हाला तो फरक 8 ते 10 दिवसामध्ये दिसणार आहे. आता आपण एक छोटंसं प्रॅक्टिकल करून घेतोय ज्याला आपण विपरीत श्वसन म्हणतोय, की प्रत्येकाने काय करायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, आपला उजवा किंवा डावा हात पोटावरती ठेवायचा आहे आणि फक्त आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. श्वास घेताना तुमचं पोट बाहेर येतंय, आत जातंय किंवा काहीच हालचाल होत नाही, या 2-3 क्रियापैकी काहीतरी असेल तर नॉर्मल आपल्याला पाठ सरळ ठेवायचा आहे, हात पोटावरती घ्या, डोळे बंद करा आणि तुमचं जे काय दीर्घ श्वास असेल किंवा नैसर्गिक श्वास असेल तो श्वास घेत असेल तो चालू ठेवायचा आहे आणि पोटाच्या हालचालीवरती लक्ष द्यायचं आहे की श्वास घेताना तुमचं पोट बाहेर येतंय, आत जातंय किंवा काहीच होत नाही, या 3 पैकी काहीतरी होत असणार आहे. पोटाची कोणती हालचाल होते याच्यावरती नोटीस करायचं आहे. तुम्ही श्वास घेत असताना पोटाची कोणती हालचाल होते. ओके, रिलॅक्स. चलो, श्वास घेत असताना 3 पैकी कुठल्या तरी हालचाल होत असणार आहेत. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता की श्वास घेताना माझं पोट बाहेर येतंय तर यस टाईप करा, श्वास घेताना माझं पोट बाहेर येतंय तर यस टाईप करा, बाहेर येत नाही तर नो टाईप करायचं आहे की बाहेर येत नाही, नो. आणि काहीच होत नाही, काहीच होत नसेल तर आपण यस ऑर नो. ओके ओके, यस 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 यस. चलो ठीक आहे, पण जास्त नाही, हो थोडंसं हालचाल होणार आहे, जास्त आपल्याला गरजच नाही आहे, जितकं होईल ती नो नो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, सगळ्यांचे छान रिप्लाय येत आहेत, याचा अर्थ आपण प्रॅक्टिकल करतोय आणि ते प्रॅक्टिकल करण्यासाठीच आपण सगळेजण दररोज जे तुम्ही जॉईन होतात ते प्रॅक्टिकलसाठीच असतो आणि हा वेळ जो आहे तो आपण इतका सार्थकी लावतोय मोबाईल किंवा टीव्ही मध्ये चालत बसण्यापेक्षा ध्यान धारणा करणं आणि मग ते ध्यान धारणा करून जेव्हा तुम्ही झोपी जातात ना तुमच्या सगळ्या लाईफचे जो काही पॅटर्न आहे तो चेंज होतोय. खूप जणांची यस नो येत आहेत, छान चांगली गोष्ट आहे आणि नॉर्मल किंवा नॅचरली जे काय असेल ते. तर इथे समजा तुमचं पोट बाहेर येत असेल तर तर श्वास घेताना बघा मी काय म्हणतोय, श्वास घेताना तुमचं पोट बाहेर येत असेल तर ते नॅचरली आहे, नैसर्गिक आहे. परंतु श्वास घेताना जर पोट आत जात असेल, मी काय म्हणतोय बघा, श्वास घेताना मी आत करतोय तर पोट आत जात असेल तर ते विपरीत श्वसन येतं, ज्याला आपण चुकीचं श्वसन म्हणतोय. असं कोणाचं होत असेल तर घाबरून जाण्याची काही गरज नाही. हे विपरीत श्वसन आपल्या ताणतणावामुळे निर्माण झालेलं असतं किंवा आपण ती स्वतःहून सवय लावलेली असते की पोटाची माझं पोट दिसू नये म्हणून. आणि मग असं होत असेल तर त्याच्यासाठी उपाय काय, तर सिंपल पाठीवरती झोपायचं आहे आणि आपण आता जो उदरीय श्वसनाचा प्रकार घेणार तो पोट पाठीवरती झोपून तुम्ही करू शकता. याच्यामध्ये आपल्याला काय झालं पाहिजे की श्वास घेताना पोट जर तुमचं बाहेर येत असेल तर श्वास पटल आपलं खाली जाणार आहे आणि लंग्स खालच्या दिशेने भरणार आहे. परंतु याच्या उलट होत असेल की श्वास घेताना माझं पोट आत जाते तर काय होणार आहे, समजा माझं पोट जर आत जात असेल तर डायफ्राम जो आहे तो खाली जाण्यासाठी त्याला जागा मिळणार नाही आणि त्यामुळे फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने भरणार नाहीत किंवा त्यांना एक्सपांड होण्यासाठी जागा मिळणार नाही. तर समजा आपण जे विपरीत श्वसन म्हणतो की अनैसर्गिक श्वसन म्हणतो तर त्या श्वसनामध्ये दुरुस्त करण्यासाठी आपण काय करू शकतो, पाठीवरती झोपणार, उजवा किंवा डावा हात आपला पोटावरती ठेवणार आणि श्वास सोडण्यापासून सुरुवात करायची. म्हणजे श्वास सोडताना श्वास सोडत हलकस आपण पोट आतमध्ये दाबणार आहोत. श्वास सोडत आपण काय करणार, म्हणजे श्वास सोडण्यापासून सुरुवात करतोय. ज्यांचं उथळ होतं, सॉरी विपरीत होते त्यांच्यासाठी
ज्यांचं पोट बाहेर येते ते नैसर्गिक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांचं होते त्यांनी सुद्धा काही घाबरण्याची गरज नाही, मग माझं चुकीच होते मग काय आहे का, 1 किंवा 2 दिवसात लगेच आपलं ते दुरुस्त करता येतं. तर सिंपल आपण पाठीवरती झोपू शकता किंवा बसून सुद्धा करू शकता. श्वास सोडण्यापासून सुरुवात करायची. हलकसं पोटाला आपण आत दाबायचं आहे पोटाच्या मध्ये हाताच्या मदतीने, आणि त्याच्यानंतर श्वास घेताना पोट फुगवायचं आहे. ओके, श्वास घेताना परत हलकसं पोट फुगवलं, श्वास सोडताना परत पोटाला आपल्याला दाबायचं आहे. परत श्वास घेताना फुगवणार. काही दिवस आपल्याला 1, 2 ते 3 दिवस जाणीवपूर्वक करावं लागणार आहे. किंवा पाठीवरती झोपायचं आहे, पुस्तक किंवा छोटीशी हलकी एखादी वस्तू पोटावरती ठेवायची आहे आणि श्वास सोडण्यापासून सुरुवात करायची. श्वास सोडणार आणि पोटाला आतमध्ये घेणार, आणि त्याच्यानंतर आपोआप जेव्हा तुम्ही श्वास घेणार तेव्हा पोट तुमचं बाहेर येणार आहे. जाणीवपूर्वक सुरुवातीला 1, 2 ते 3 दिवस केल्यानंतर तुमचं श्वसन हे नैसर्गिक होतं. आता हे करण्यासाठी आपण आता ज्या काही क्रिया घेणार त्याची देखील मदत होते. उदरीय, वक्षीय आणि अक्षीय हे श्वसनाचे आपण टप्पे घेतोय, आणि त्याच्यासोबत आपण अकार, उकार आणि मकार ज्या ध्वनियोगातल्या क्रिया आहेत, ज्या ध्यानासाठी आपल्याला मदत करतात, तर त्या सुद्धा आपण घेणार आहोत. तर पहिला आहे उदरीय श्वसन. उदरीय श्वसन करत असताना आपल्याला हात पोटावरती ठेवायचा आहे नवीन असताना. सिंपल हाताची ज्ञान मुद्रा असणार आहे. ज्यांची हालचाल सहज होते, म्हणजे श्वास घेताना पोट बाहेर येतो, त्यांनी हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा असणार आहे. त्याच्यानंतर आपण पोटाच्या मदतीने श्वास घेतो, म्हणजे श्वास सोडणार, पोट भरून श्वास घेतोय. पोट भरून जरी म्हटलं तरी आपण पोटाने श्वास घेत नाही, पोटाची मदत घेतोय. श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो. एक आवर्तन बघा. श्वास घेतलं, पोट फुगलेलं आहे माझं. आता श्वास सोडतोय. ओके, पोट आत गेलं. परत घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय. ओके, या पद्धतीने आज आपल्याला सहज करायचं, कुठे फोर्स करायचं नाही. सहजपणे जितकं तुम्हाला पोट फुगवणं, मगाशी कोणाच तर मेसेज होता की थोडंसं माझं पोट बाहेर येतं, ठीक आहे, पोट बाहेर येणं गरजेचं आहे, की फुगलंच पाहिजे पूर्ण असं काही नाही. तर आपल्याला फक्त उदरीय श्वसन करायचं आहे. ज्यांचे पोटाची हालचाल सहज होते, नैसर्गिक होते, श्वास घेताना बाहेर होतो, त्यांनी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. इतरांनी पोट एक हात, उजवा हात किंवा डावा हात पोटावरती ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. सुरुवातीला श्वास बाहेर टाकत हलकसं पोटाला आतमध्ये दाबा. आता श्वास घ्या, पोट फुगवा. श्वास सोडत परत हलकसं पोटाला आतमध्ये दाबायचं आहे. कुठेही जोर जबरदस्ती नाही. श्वास घेत पोट बाहेर, श्वास सोडत पोट आत, श्वास घेत बाहेर. बरोबर आहे. श्वास सोडत आत, श्वास घेत बाहेर, श्वास सोडत आत, श्वास घेत बाहेर, श्वास सोडत आत, श्वास घेत बाहेर, श्वास सोडत आत. ओके, रिलॅक्स, छान. ओके, ज्यांना मगाशी पोट आत जात होतं त्यांच्या देखील लक्षात आलं असेल की जेव्हा आपण हात पोटावरती ठेवतोय आणि जास्त जेव्हा लक्ष देतोय याचा अर्थ आपण ध्यान करतोय. ओके, सिंपल क्रिया आहे. तेव्हा आपोआपच तुमच्या सुरुवातीला थोडंसं कधी कधी गोंधळल्यासारखं देखील होणार, अरे आत जाते की बाहेर जाते. तेव्हा परत थांबायचं आहे, थोडंसं थांबणार, पूर्ण श्वास बाहेर टाकत पोटाला आतमध्ये दाबायचं आहे, परत क्रिया आपल्या सुरू करायच्या. 1-2 केल्यानंतर परत समजा तुम्हाला गोंधळल्यासारखं जाणवलं की अरे पोट आत जाते की बाहेर जाते, किंवा काही जणांचे असं होणार आहे की हालचालच होत नसणार आहे, म्हणजे आत पण जात नाही आणि बाहेर पण येत नाही, तर त्यांनी देखील थोडीशी पोटाची हालचाल करायला प्रयत्न करायचा आहे. आता हीच क्रिया आपल्याला काउंटच्या मदतीने घ्यायची आहे. ओके, हे झाल्यावर जेवलं तरी चालेल का? जेवल्यानंतर चालू शकते 5 मिनिटाचा, किंवा मध्ये जेव्हा आपण प्राणायाम देखील करतो तेव्हा 5 ते 7 मिनिटं थोडंसं थांबतो, बॉडी रिलॅक्स करतो आणि नंतर जेवतो. सेम इथे सुद्धा आपल्याला तेच गोष्टी फॉलो करायच्या आहेत. थोडंसं थांबायचंय, बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर तुमची जेवण, चहा वगैरे जो काय असेल तर घेऊ शकतात. आता इथे हेच क्रिया उदरीय श्वसन आपल्याला काउंटच्या मदतीने घ्यायचं आहे. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा घ्या. ज्यांना गरज वाटेल त्यांनी हात पोटावरती ठेवायचा, डोळे बंद. ओके, हात गुडघ्यावरती, ज्ञान मुद्रेमध्ये हात गुडघ्यावरती ठेवायचे आहेत, मांड्यांवरती. मी माझा थोडासा कॅमेरा पुढे घेतो तुमच्या लक्षात. ओके, हात गुडघ्यावरती, पाठ सरळ, डोळे मिटलेले. पूर्ण श्वास बाहेर टाका, पोट आतमध्ये खेचायचं आहे.
पोटाच्या मदतीने श्वास घ्या, 1 2 3 श्वास सोडा, 1 2 3 श्वास घ्या, 1 2 3 श्वास सोडा, 1 2 3 श्वास घ्या, 1 2 3 श्वास सोडा, 1 2 3 श्वास घ्या, 1 2 3 श्वास सोडा, 2 3 श्वास घ्या, 1 2 3 श्वास सोडा, 1 2 3 रिलॅक्स. थोडीशी विश्रांती. इथे श्वास घेताना पोट बाहेर येणं का गरजेचं आहे? पोटाची हालचाल करत असताना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला श्वास पटल खालच्या दिशेने येतो आणि लंग्स आपले खालच्या दिशेने भरण्यासाठी, त्यांना एक्सपांड होण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे आपल्याला श्वास घेताना पोट फुगवायचं आहे. आता याच्यासोबत आपण अकार ध्वनी घेतोय, ध्वनी युगातली एक क्रिया घेतोय, ज्याच्यामध्ये आपण अ, उ आणि म या 3 वर्णांच्या आधारे ओमचा उच्चार करत असतो. त्यातला पहिला जो आहे अकार आहे, म्हणजे आपण ओमचं निरीक्षण केलं असेल तर त्याच्यामध्ये अ आहे, उकार आहे आणि वरती अर्धचंद्र बिंदी जो आहे तो मकार आहे, आणि या 3 वर्णांच्या आधारे ओम निर्माण होतो. तर त्याच्यातला या ध्वनीच्या ज्या काही क्रिया आहेत त्या व्हायब्रेशन निर्माण करतात आपल्या बॉडीवरती आणि एक सकारात्मक परिणाम निर्माण करतात. तर त्यामध्ये आपण उद्रीय करतोय. जेव्हा आपण अ म्हणतोय ना, तेव्हा अ चा उच्चार करत असताना तो आपल्या नाभीपासून उच्चार नसतो आणि त्यामुळे पोटाच्या आजूबाजूला त्याचा परिणाम होतो, व्हायब्रेशन निर्माण होतात. नवीन असताना ते जाणवतीलच असं नाही. मात्र हळूहळू जेव्हा आपलं रोज तुम्ही 8 दिवस प्रॅक्टिस करणार आहात, तेव्हा तुम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवसापासून ते व्हायब्रेशन जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा ते फील होणार आहे. तर तो करत असताना सिंपल एक आवर्तन मी दाखवतो बघा. सुरुवातीला मी उद्रीय श्वसन घेतोय, पोटाच्या मदतीने श्वास घेतोय आणि श्वास सोडत असताना आपल्याला फक्त अ म्हणायचं आहे. बघा, सुरुवातीला मी पूर्ण श्वास बाहेर टाकतोय आणि पोट आतमध्ये घेतोय. आता श्वास घेतोय, श्वास सोडत फक्त त्याच्यानंतर पुन्हा मी श्वास घेतोय पोटाच्या मदतीने. ओके, या पद्धतीने फक्त अ म्हणायचं आहे, आपल्याला ओम म्हणायचं नाही आहे, अ म्हणायचं आहे आणि व्हायब्रेशन आपल्या पोटाच्या आजूबाजूला निर्माण होतात, तो फील घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी उद्रीय श्वसन, पोटाच्या मदतीने श्वास घ्यायचा आहे, पोटाच्या मदतीने सोडत सोडत फक्त अ चा उच्चार करायचा. ओके, हातांची ज्ञान मुद्रा, पाठ सरळ, लक्ष पोटावरती. सुरुवातीला पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये खेचा, पोटाच्या मदतीने दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक वेळी पोट भरून श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत फक्त अ चा उच्चार. ओके, रिलॅक्स. व्हायब्रेशन फील झाले असतीलच, आणि समजा होत नसतील तर आपण उद्यापासून हे प्रॅक्टिस करणारच आहात. तर तुम्हाला 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून हळूहळू जितकं आपलं ध्यान चांगलं वाढत जाईल आणि क्रियांवरती, आपल्याला नवीन असताना जेव्हा आपण एखादी क्रिया शिकतोय तेव्हा ते क्रियाकडे लक्ष असतं किंवा अ म्हणण्याकडे लक्ष असतं आणि त्यामुळे व्हायब्रेशन फील होईलच असं नाही. मात्र जेव्हा तुम्ही 2-3 दिवस प्रॅक्टिस करणार, आपोआपच तुम्हाला 2ऱ्या दिवसापासून व्हायब्रेशन आपल्याला पोटावरती निर्माण होणार. हा झाला वक्षीय उद्रीय श्वसन. याच्यानंतर घेतोय आपण अक्षीय वक्षीय श्वसन, चेस्ट ब्रिथिंग घेणार आहोत. आता छातीच्या मदतीने श्वास घेणं सोडणं. आता बघा, आपण पोटाच्या मदतीने जेव्हा घेतोय, श्वास पटल खाली गेलं, लंग्स खालच्या दिशेने भरले. आता फुफ्फुसांना जागा राहिली समोरच्या दिशेने एक्सपांड होण्यासाठी, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला छाती फुगवणं आवश्यक असतं. जेव्हा आपण छाती फुगवतोय किंवा छातीची थोडीशी हालचाल करतोय, असं नाही, इथे आपण प्रॅक्टिस करत असताना थोडीशी जास्त हालचाल करतोय जेणेकरून ती सवय लागावी. जेव्हा आपण नॉर्मल श्वास घेतो तेव्हा तुमचं पोट थोडंसं सहज हलणार आहे, थोडीशी छाती एक्सपांड होणार आहे,
तेव्हा नॅचरली असणार आहे. मात्र इथे आपल्याला थोडासा फोर्सफुली करतोय, आज मात्र सावकाश करायचा आहे. आता चेस्ट ब्रिदिंग घेताना काय होणार आहे, तुम्ही छाती एक्सपांड करताय, त्याच्यामुळे लंग्स जे आहेत पुढच्या दिशेने, खालच्या दिशेने जर भरलेच, आता त्यांना पुढच्या दिशेने भरण्यासाठी जागा मिळणार आहे, म्हणून याला आपण म्हणतोय चेस्ट ब्रिदिंग. आता आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे, तर चिन्मय मुद्रा म्हणजे जे ज्ञान मुद्रा आहे, ही या ज्ञान मुद्रा आपली जी 3 बोटं बाजूला आहेत त्यांना फक्त फोल्ड करायचं आहे, याला म्हणतोय आपण चिन्मय मुद्रा. ज्ञान मुद्रेला चीन मुद्रा असं देखील म्हटलं जातं. ही आहे चीन मुद्रा, ही आहे चिन्मय मुद्रा. तर चेस्ट ब्रिदिंग करताना आपल्याला चिन्मय मुद्रा करायची आहे आणि छातीवरती लक्ष द्यायचं आहे. एक आवर्तन मी दाखवतो बघा. आता मी छातीच्या मदतीने श्वास घेतोय आणि सोडतोय. इथे देखील श्वास सोडण्यापासून सुरुवात करतोय. मी सुरुवातीला श्वास बाहेर टाकतोय, आता छातीच्या मदतीने श्वास घेतोय, सोडतोय, पुन्हा घेतोय, सोडतोय. ओके. आता आपल्याला छातीची मदत घ्यायची आहे, सावकाश घ्यायचं आहे. सुरुवातीला विदाऊट काउंट, कुठलेही काउंट घेत नाही. आपल्याला सहजपणे छाती फुगवत, इथे जाणीवपूर्वक छातीला फुगवायचं आहे. थोडंसं पोट सुद्धा फुगणार आहे, मात्र लक्ष आपल्याला छातीवरती द्यायचं आहे. दोन्ही हातांची चिन्मय मुद्रा, पाठ सरळ, चेस्ट ब्रिदिंग घेतोय. गरज असेल तर डोळे उघडे ठेवा, नसेल तर डोळे बंद. सुरुवातीला पूर्ण श्वास बाहेर टाका, छाती फुगवत दीर्घ श्वास घ्या, छातीच्या मदतीने सोडा, छाती फुगवत श्वास घ्या, बरोबर आहे. छातीच्या मदतीने श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. ओके, रिलॅक्स. छान. चलो, इथे थोडीशी पोटाची हालचाल होणार आहे, तुमचं पोट थोडंसं बाहेर येणार आहे, मात्र लक्ष आपल्याला छातीवरती द्यायचं आहे. छातीच्या मदतीने आपण श्वास घेतोय, छातीच्या मदतीने सोडतोय. आता याच्यासोबत आपल्याला काउंट घ्यायचे आहेत, म्हणजे काउंट 3 काउंट मध्येच आपण घेतोय, 3 काउंट मध्ये सोडतोय, म्हणजे 3 काउंट मध्ये पूरक करायचं आहे, 3 काउंट मध्येच आपल्याला रेचक करायचं आहे. पुन्हा दोन्ही हातांची चिन्मय मुद्रा, पाठ सरळ, आता डोळे बंद. सुरुवातीला पूर्ण श्वास बाहेर टाका, छातीवरती लक्ष, श्वास घ्या, 1 2 3, श्वास सोडा, 1 2 3, श्वास घ्या, 1 2 3, श्वास सोडा, 1 2 3, श्वास घ्या, 1 2 3, श्वास सोडा, 1 2 3, श्वास घ्या, 1 2 3, श्वास सोडा, 1 2 3, श्वास घ्या, 1 2 3, श्वास सोडा, 1 2 3, रिलॅक्स. छान. सध्या आपण एकास एक प्रमाणच घेतोय, म्हणजे पूरक आणि रेचक समान प्रमाणात आहेत. म्हणजे 4 अंकात, 3 अंकातच आपण श्वास घेतोय, 3 अंकातच सोडतोय. पुढच्या रविवारी आपण जेव्हा आपण डीप ब्रिदिंग कडे हळूहळू एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतोय, तेव्हा एकास 1.5 प्रमाणाकडे जाणार. म्हणजे 4 अंकात समजा आपण श्वास घेत असेल तर तो 6 अंकापर्यंत सोडणार, आणि त्याच्या पुढच्या जेव्हा 2 किंवा 3 रविवार आपले होतील, त्याच्यानंतर आपण एकास 2 प्रमाणापर्यंत जाणार, कारण की आपले 3 ते 4 आठवडे प्रॅक्टिस झालेलं असणार आहे. म्हणजे 4 अंकात आपण श्वास घेत असणार, 8 अंकामध्ये रेचक असणार आहे. म्हणजे जितक्या प्रमाणात किंवा जितक्या कालावधीत आपण घेतोय त्याच्या दुप्पट कालावधीमध्ये आपला रेचक असणं आवश्यक आहे. मात्र ते हळूहळू आपल्या प्रॅक्टिसने करायचं आहे. हा झाला चेस्ट ब्रिदिंग. आता याच्यासोबत आपण उकार ध्वनी घेतोय बघा. उद्रियेमध्ये आपण अचा उच्चार केला, वक्षीमध्ये आता आपल्याला ऊचा उच्चार करायचा. आणि जेव्हा आपण ऊ म्हणतोय तेव्हा व्हायब्रेशन आपोआपच आपल्या छातीच्या आजूबाजूला होतात, म्हणून आपण इथे ऊ म्हणतोय. ओमकार मधला दुसरा जो वर्ण आहे तो. याचं एक आवर्तन बघा, दाखवतोय मी. सुरुवातीला पूर्ण श्वास बाहेर टाकतोय, छातीच्या मदतीने श्वास घेतोय, पूर्ण आपला श्वास बाहेर पडेपर्यंत जितका आपल्याला ऊ दीर्घ म्हणता येईल तितका म्हणायचा आहे. पुन्हा छातीच्या मदतीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत फक्त ऊचा उच्चार करायचा आहे. ऊ जेव्हा म्हणणार तेव्हा आपोआपच तुमचा व्हायब्रेशन जे आहेत ती तुम्हाला छातीच्या वरती जाणवतात, छातीच्या आजूबाजूला जाणवतात. ओके. दोन्ही हातांची चिन्मय मुद्रा, पाठ सरळ, डोळे बंद.
चेस्ट ब्रिदिंग आणि उकार ध्वनी 5 आवर्तने प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार करायचे आहेत. पूर्ण श्वास बाहेर टाका. छातीच्या मदतीने दीर्घ श्वास घ्या. लक्ष छातीवरती. छान. ओके. आता ही व्हायब्रेशन थोडीशी जाणवतात. पोटावरची जाणवायला थोडासा वेळ लागतो. वक्षीय जे आहेत ती आपल्याला जाणवतात. छातीवरती व्हायब्रेशन ती फील होतात. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या छातीच्या आतमध्ये असणारे जे काही श्वसन संस्था असेल तिच्यामध्ये थोडासा एक व्हायब्रेशन मिळतं, त्याला मसाज मिळते आणि त्यांचं आरोग्य अजून चांगलं होण्यासाठी मदत होते, म्हणून आपण घेतो. उद्रियमध्ये आपण अच का म्हटला? म्हणत असताना पोटाच्या आजूबाजूला व्हायब्रेशन होतात आणि पचनेंद्रिय जे आहेत त्यांना एक प्रकारचं व्हायब्रेशन मिळतं आणि प्लस त्यांचं कार्य सुधारण्यासाठी मदत होते, म्हणून आपण इथे अकार घेतला, इथे उकार घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्याकडे जातो. सध्या आपण टप्पे श्वसन घेतो, आपण अजून यौगिक श्वसनाकडे गेलेलो नाही, पुढच्या रविवारी घेणार आहोत. हे जेव्हा आपल्याला टप्पे चांगले जमणार आहेत, म्हणजे उद्रिय मला जर जमत नाही तर मला यौगिक जमणार आहे का? तर जमणार नाही. तर जेव्हा माझी पोटाची हालचाल सहज होणार आहे, श्वास घेता सोडता, छातीची हालचाल सहज होणार आहे, तेव्हा मला या तिघांना एकत्रित करून जेव्हा मी श्वास घेणार आहे, पोट, छाती आणि खांदे, तेव्हा ते माझं यौगिक श्वसन होणार आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जातोय, ज्याला आपण म्हणतोय शोल्डर ब्रिदिंग, अक्षीय श्वसन. आता बघा, उद्रियमध्ये जेव्हा मी पोट फुगवलं, लंग्स माझे खालच्या दिशेने भरायला मदत झाली. वक्षीयमध्ये मी छाती फुगवली, लंग्स माझे पुढच्या दिशेने भरले. राहिली जागा आता वरती, फुफ्फुसांना वरची जागा राहिली एक्सपांड होण्यासाठी. आणि मग त्याच्यासाठी आपण मसल जे आहेत खांद्याच्या असतील त्यांच्या स्नायूंची मदत घेतोय. खांदे हलकेसे वरती घेत तेव्हा पाठीमाग घेतोय, तेव्हा त्यांना अजून जागा मिळते. म्हणजे फुफ्फुसांना खालच्या दिशेने, समोरच्या दिशेने आणि वरच्या दिशेने एक्सपांड होण्यासाठी जेव्हा जागा मिळणार आहे, आणि याचं जेव्हा आपण रोज प्रॅक्टिस करणार, आपोआपच तुमची श्वासाची जी क्षमता आहे, सुरुवातीला समजा आज बऱ्याच जणांना 3 काउंटमध्ये देखील श्वास घेताना कठीण जात असेल, आपण 4 काउंटमध्ये किंवा 6 काउंटमध्ये घेतोय, मात्र आपण बेसिक घेतोय, म्हणजे 3 मध्ये घेणं 3 मध्ये सोडताना बऱ्याच जणांना इथे आपल्याला जाणवलं असेल की 3 मध्ये किंवा जाण्याऐवजी मला 2 काउंटमध्येच माझी छाती भरून येते. याचा अर्थ काय? तर मी तितक्या क्षमतेने, फुफ्फुसांचा पूर्ण क्षमतेने वापर करत नाही. आणि मग ते करण्यासाठी या क्रिया आपल्याला करायच्या, जसं की आपण यौगिक श्वसनाच्या अगोदर श्वसनाचे व्यायाम घेतले आणि आता आपण जे टप्पे श्वसन घेतोय, याचा जेव्हा तुम्ही 8 दिवस प्रॅक्टिस करणार, आजची तुमची क्षमता उद्या जेव्हा तुम्ही सकाळी जाणून घ्यायचं आहे, एक तुम्हाला मी ट्रिक देणार आहे, टेक्निक देणार आहे, की त्या टेक्निकच्या मदतीने तुम्हाला क्षमता चेक करायची आहे उद्या. आणि 8 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर पुढच्या रविवारी विचारणार की तुमचा त्याच्यामध्ये जो काही कॅपॅसिटी आहे, कालावधी वाढला की नाही, तर ते आपल्याला करायचं आहे. तर आपण शोल्डर ब्रिदिंग करत असताना काय करणार? आता खांद्याच्या मदतीने घेतोय आणि सोडतोय. यासाठी आपल्याला आदी मुद्रा करतोय, म्हणजे अंगठा जो आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे आणि मूठ बंद करायचे, याला आपण आदी मुद्रा म्हणतोय. हात आपले मांड्या आणि गुडघे यांच्यात थोडेसे जवळ असणार आहे. आता लक्ष आपण खांद्यांवरती देणार आहोत आणि श्वास घेताना सुरुवातीला खांदे थोडेसे वरती उचलायचे आहेत आणि हलकेसे पाठीमाग घ्यायचे आहेत. जेव्हा खांदे पाठीमाग घेणार, जो मनगटाचा भाग गुडघ्याजवळ आहे तो तुमचा मांड्यांवरती येणार आहे. परत श्वास सोडताना उलट होणार आहे, हलकेसे खांदे खाली जात मूळ स्थितीत येणार आहेत. बघा, श्वास घेताना माझे खांदे वरती जाणार आणि थोडेसे पाठीमागे जाणार आहेत. श्वास सोडताना खांदे परत मूळ स्थितीत येणार आहेत. ओके, इथे खांद्यांची हालचाल करायची आहे. तुमची पोटाची, छातीची हालचाल होणारच आहे, लक्ष मात्र आपल्याला आता खांद्यांवरती द्यायचे आहे. जाणीवपूर्वक हालचाल करायची आहे. इथे खांद्यांची हालचाल जाणीवपूर्वक करायची आहे. एक आवर्तन बघा. सुरुवातीला मी पूर्ण श्वास बाहेर टाकतोय, प्रत्येक क्रिया मी श्वास बाहेर टाकण्यापासून करतोय. आता खांद्यांच्या मदतीने श्वास घेतोय, माझ्या खांद्यांवरती लक्ष. हा श्वास घेतला, आता सोडतोय. पुन्हा घेतोय, सोडतोय. ओके, जाणीवपूर्वक हालचाल करायची आहे. चलो, अंगठा हातमध्ये घ्या, दोन्ही हातांच्या अंगठ्या हातमध्ये मूठ बंद करायची. आदी मुद्रा. सुरुवातीला डोळे उघडे ठेवलात तरी चालेल, पाठ सरळ, लक्ष खांद्यांवरती.
पूर्ण श्वास बाहेर टाका. खांद्यांच्या मदतीने श्वास घेत खांदे थोडेसे वरती, हलकेसे पाठीमागे. श्वास सोडत खांदे मूळ स्थिती. पुन्हा श्वास घेत खांदे हलकेसे वरती, थोडेसे पाठीमागे. श्वास सोडत मूळ स्थिती. बरोबर आहे. श्वास घेत वरती आणि थोडेसे पाठीमागे. श्वास सोडत मूळ स्थिती. श्वास घेत थोडेसे वरती आणि पाठीमागे. ओके, बरोबर आहे. श्वास सोडत मूळ स्थिती. लास्ट. श्वास घेत खांदे थोडेसे वरती आणि पाठीमागे. श्वास सोडत मूळ स्थिती. छान. रिलॅक्स. हातांची मुद्रा सोडायची आहे. हात थोडेसे रिलॅक्स करायचे आहे. ओके, आता हीच कृती आपल्याला काउंटच्या मदतीने घ्यायची. फक्त 3-3 काउंट घेतोय आणि एकाच एक प्रमाण. 3 अंकात पूरक, 3 अंकात रेचक. पुन्हा अंगठा आतमध्ये घ्या. मूठ बंद. आधी मुद्रा. पाठ सरळ. आता डोळे बंद. लक्ष खांद्यांवरती. पूर्ण श्वास बाहेर टाका. खांद्यांच्या मदतीने श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या. 1 2 3. श्वास सोडा. 1 2 3. श्वास घ्या. 1 2 3. श्वास सोडा. 1 2 3. श्वास घ्या. 1 2 3. श्वास सोडा. 1 2 3. श्वास घ्या. 1 2 3. श्वास सोडा. 1 2 3. श्वास घ्या. 1 2 3. श्वास सोडा. 1 2 3. श्वास घ्या. 1 2 3. श्वास सोडा. 1 2 3. रिलॅक्स. छान. आता याच्यासोबत ध्वनी योगातली आपण तिसरा ध्वनी जो आहे मकार ज्याला म्हणतोय. उद्रियेमध्ये आपण अ चा उच्चार केला, अकार ध्वनी. वक्षीयमध्ये आपण उ चा उच्चार केला, उकार ध्वनी. अक्षीय शोल्डर ब्रिदिंग मध्ये आपल्याला मकार करायचा आहे. आणि जेव्हा मकार म्हणजे काय, आपण बरेच जण भ्रामरी करतो बघा. भ्रामरी म्हणजे मकारच आहे. म म्हणतोय आपण ना, तो मकार आहे. तर व्हायब्रेशन आपले आपोआपच मकारमध्ये तुमचे गळ्यापासून वरती, चेहऱ्यावरती, डोक्यावरती, मानेवरती निर्माण होतात. त्याच्यावरती लक्ष द्यायचं. खांद्यावरती निर्माण होतात. आता आपल्याला काय करायचं आहे, सेम शोल्डर ब्रिदिंग करतोय. खांद्यांच्या मदतीने श्वास घेणार. श्वास सोडत आपल्याला मकार करायचा. एक आवर्तन बघा. सुरुवातीला पूर्ण श्वास बाहेर टाकतोय. खांद्यांच्या मदतीने श्वास घेतोय. पुन्हा एकदा बघा. ओके, या पद्धतीने करायचं. इथे मकार जो आहे, बऱ्याच वेळा ध्वनियोगातल्या क्रिया असतील, ओम असेल, अकार उकार मकार, ऑनलाईन जेव्हा आपण घेतो तेव्हा नॉईज कंट्रोल याच्यामध्ये एक असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की झूम सुद्धा काय करतं की तो नॉईज समजून, एक व्हायब्रेशन किंवा दुसरा नॉईज समजून म्यूट करतं. म्हणजे सुरुवातीला थोडासा आवाज येत असेल तुम्हाला, नंतर म्यूट झाल्यासारखं होत असेल तर ते होतं. मात्र आपल्याला दीर्घ करायचं आहे. तुमचा जो काही कंटिन्यू असेल तो दीर्घ करायचा आहे. पुन्हा आपल्याला मोठा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मकार दीर्घ करायचा आहे. आणि व्हायब्रेशन आपल्या चेहऱ्यावरती, खांद्यांवरती निर्माण होणार, त्याच्यावरती लक्ष. ओके, दोन्ही हातांची आधी मुद्रा. पाठ सरळ. शोल्डर ब्रिदिंग आणि मकार ध्वनी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार 5 आवर्तने करायचे आहेत. पाठ सरळ, डोळे मिटलेले. पूर्ण श्वास बाहेर टाका. खांद्यांच्या मदतीने दीर्घ श्वास घ्या.
ओके, रिलॅक्स. चलो, ही व्हायब्रेशन तर सगळ्यांना जाणवतात, कारण की आपण भ्रामरी बऱ्याच वेळा करत असतो, भ्रामरीच आपलं प्रॅक्टिस असतं, त्यावेळी व्हायब्रेशन जाणवतात. आकार उकार आपण खूप कमी करतो. आता याचा फायदा काय होतो की आपण तीनही पातळ्यांवरती जेव्हा टप्प्याटप्प्याने श्वसन करणार आहात, तेव्हा तुमची श्वासाची क्षमता जी आहे, म्हणजे पोटाच्या मदतीने घेणं जे लहानपणी आपलं नैसर्गिक होतं, ते परत सुरू होणार आहे जेव्हा या क्रिया आपण परत परत रिपीटेड करणार आहोत. कुठलीही क्रिया असेल ती एकदा करून किंवा दोनदा करून आपल्याला त्याचा फायदा होत नाही. ध्यान देखील आपल्याला मॅडम असतील किंवा आपले सर असतील हे नियमित घेतात, त्यामुळे त्याचे फायदे होतात. आपल्यातील बरेच जण एक दोन दिवस जॉईन होतात आणि नंतर सोडून देतात, त्यांना तितकासा फायदा होत नाही. मात्र जे लोक कंटिन्यू आहेत, नेक्स्ट आपल्याला बऱ्याच कार्यशाळा यांच्या माध्यमातून फ्री मिळत आहेत. या महिन्यामध्ये वेगळी असते, त्याच्या आधारित दुसरी असते. ज्या ज्ञानाची मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अमूल्य असं आहे आणि ते आपल्याला मोफत मिळते. आणि बऱ्याच वेळा मोफत मिळाल्यानंतर आपल्याला त्याची किंमत नसते की अरे ठीक आहे, परंतु ते व्यक्ती आपल्यासाठी इतका वेळ देत आहेत आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी त्या तिघांनी देखील जे काही मूल्य खर्ची घातलेलं आहे, अनेक प्रकारचे कोर्स आहेत, कारण ह्या बेसिक गोष्टी आम्हाला देखील माहित आहेत. आणि हे मिळत असताना आपण जेव्हा प्रॅक्टिस करतात ना, सेम इथे देखील आपल्याला आहे या प्राणायामाच्या किंवा जे बेसिक क्रिया आपण घेतोय, जेव्हा तुम्ही 8 दिवस प्रॅक्टिस करणार आहात, तेव्हा तुम्हाला पुढच्या रविवारी याच्यावर आधारित असणाऱ्या पुढच्या ज्या कठीण क्रिया आहेत त्या तुम्हाला तेव्हाच जमणार आहे, जेव्हा या दोन क्रिया किंवा आपण जे टप्पे श्वसन घेतलं असेल किंवा सुरुवातीला जे श्वसनाचे व्यायाम घेतले ते तुम्ही जेव्हा 4 ते 5 दिवस कंटिन्यू करणार आहात, तेव्हा तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे ज्याला आपण योगिक श्वसन म्हणतोय किंवा बॉक्स ब्रिदिंग असेल, ज्याच्यामध्ये आपण पूरक, रेचक, अंतरकुंभक आणि बाह्यकुंभ करतो, तर ते तुम्हाला तेव्हा जमणार आहे जेव्हा तुम्ही हे 8 दिवस प्रॅक्टिस करणार आहात. तर याच्यासाठी तुमच्यामध्ये मग आपल्याला ह्या क्रिया करायला कधी छान वाटतं, की आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळायला चालू होतात आणि आपल्यामध्ये बदल दिसू लागतात. तर त्यासाठी एक टेक्निक आहे की उद्या तुम्ही सकाळी ही प्रॅक्टिस जेव्हा करणार आहात, तेव्हा पहिली गोष्ट करायची आहे की श्वास घेताना तुमचे काउंट मोजायचे आहेत, की तुम्ही पूरक जो करताय किती काउंट मध्ये होते. 2 काउंट मध्ये माझी छाती भरते, 3 मध्ये भरते, 4 मध्ये भरते, 6 मध्ये भरते की 10 मध्ये भरते. तर तुम्ही काउंट करायचे, 3 ते 4 वेळा हा प्रकार करून बघायचा. मी श्वास घेताना किती काउंट पर्यंत किंवा किती सेकंद श्वास घेऊ शकतोय, सोडताना तो माझा किती सेकंदापर्यंत किती किती काउंट पर्यंत टिकतोय. ही पहिली गोष्ट नोट डाऊन करून ठेवायची आहे उद्या. पहिलं प्रॅक्टिकल हे करायचं की मी श्वास घेते, उदाहरणार्थ हा मी इतका श्वास घेतला. आता प्रत्येकाचा असेलच असं नाही, जितका असेल तितका आपण तुम्ही घ्यायचं आहे, मनातल्या मनात काउंट मोजायचे आहेत आणि 3 ते 4 वेळा करायचा. तेव्हा आपल्याला लक्षात येते की अरे सरासरी माझे 4 काउंटमध्ये मी श्वास घेऊ शकतोय या 3 काउंटमध्ये घेतोय, तर ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे. दुसरी, श्वास सोडताना सुरुवातीला हे 2-3 काउंट झाले, त्याच्यानंतर श्वास सोडताना मी किती काउंट पर्यंत सोडू शकतोय, हे 2 ते 3 वेळा प्रॅक्टिकल करायचं आहे, ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे. हे पहिलं आणि दुसरं प्रॅक्टिकल झालं. तिसरं, श्वास घ्यायचा आहे आणि तो रोखायचा आहे. इथे जबरदस्ती मात्र करायची नाही. बघा मी काय सांगतोय, श्वास रोखत असताना कुठलीही जबरदस्ती करायची नाही की माझे अजून 2 काउंट वाढू देत. सहजपणे तुम्हाला जितका होल्ड करणं शक्य आहे तितकाच होल्ड करायचा. भला मग तो 2 सेकंद असेल, 3 सेकंद असेल किंवा 4 सेकंद असेल. जास्त घेण्याच्या किंवा ह्याच्या पडायचं नाही चक्करमध्ये. आपल्याला जबरदस्ती कुठलीही गोष्ट करायची नाही. तुम्ही श्वास घेणार आणि होल्ड करायचा आहे. सहजपणे तुम्हाला किती काउंट होल्ड करणं शक्य आहे, 2 काउंट, 3 काउंट, 4 काउंट, तो देखील नोट डाऊन करायचा आहे. ही क्रिया मात्र फक्त 1-2 वेळाच करायची आहे आणि नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आणि रोज त्याच्यानंतर आपल्याला ही क्रिया रोज करायची नाही. हे एकदा आज नोट डाऊन करून ठेवलात, उद्या नोट डाऊन करून ठेवलात, त्याच्यानंतर आपण आज ज्या काही क्रिया घेतल्या, श्वसनाचे व्यायाम असतील आणि टप्पे श्वसन, उदरीय श्वसनामध्ये पोटाच्या मदतीने श्वास घेणं, छातीच्या मदतीने श्वास घेणं, खांद्यांच्या मदतीने घेणं सोडणं, हे रोज रोज करायचं आहे. आणि केल्यानंतर मग पुढच्या शनिवारी परत हे प्रॅक्टिकल करायचं आहे. श्वास घेऊन बघायचा आहे, सोडून बघायचा आहे. तो तुमचा काउंट जो आहे तो वाढलेला असणार आहे 100%, जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस केलात तर. आणि तो अजून सुद्धा आपल्याला, जसं आपण म्हणतो की एकाच 1.5 प्रमाण असेल किंवा एकाच 2 प्रमाणाकडे जाण्यासाठी दर रविवार जेव्हा आपण 4 रविवार करणार, तर 4 रविवारमध्ये तुम्हाला पूर्ण महिन्यामध्ये इतकं प्रॅक्टिस होणार आहे की आत्ताची तुमची आजची जी काही श्वासाची क्षमता आहे, फुफ्फुसांची क्षमता आहे ती, आणि 4 रविवार नंतर तुमचं झालेलं प्रॅक्टिस याच्यामध्ये खूप तफावत तुम्हाला जाणून येणार आहे. ओके, सिंपल आज एवढ्याशाच आपण क्रिया होत्या. याच्यावर आधारित बेसिक ज्या सुद्धा क्रिया आहेत किंवा अजून थोड्याशा ज्या क्रिया आहेत, इथे मी काय सांगतोय, कुठलेही प्राणायाम आपले असणार नाहीयेत. आपण प्राणायामाचा बेस घेणार आहोत 4 रविवारमध्ये. जो बेस झाल्यानंतर प्राणायाम तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतात, परंतु या बेसिक क्रिया याची आमची 21 दिवसाची कार्यशाळा असते आणि 21 दिवसाची सातत्याने कार्यशाळा, तो प्रॅक्टिकल आम्ही रोज करून घेतोय. तर त्या कार्यशाळेच्या माध्यमातून 21 दिवसामध्ये इतका बदल जाणवतो की पहिल्या दिवशी 2 किंवा 3 अंकामध्ये छाती भरत होती, की त्या व्यक्ती 5-5, 6-6 काउंट पर्यंत सहजपणे श्वास घेऊ लागतात
आणि एकाच दोन प्रमाण ज्याला म्हणतो. उदाहरणार्थ 4 अंकात मी जर श्वास घेत असेल तर तो 8 अंकापर्यंत माझा सहजपणे सुटला जातो. तर हे सरावाने शक्य होतं. प्रत्येक गोष्टीत सराव आहे. मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे ध्यान तर या 3 ज्या त्रिमूर्ती आहेत माझ्यापेक्षा खूप छान पद्धतीने घेतात. मी यांचे ध्यानाचे सेशन जॉईन केलेले आहेत. पण त्याचा ध्यानाचा जो बेस आहे ज्याला आपण धारणा म्हणतो, तर त्या धारणेकडे घेऊन जाण्यातला जो एक प्रकार आहे ज्याला आपण श्वासाला धारण करतोय बघा, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतोय, तर ते आपण आज थोडंसं जाणून घेतलेलं आहे. त्याच्यातील बेसिक क्रिया पुढच्या रविवारपासून आपल्याला प्रॅक्टिकल करत असताना 2 तास स्वतःहून आपण प्रत्येकाने काळजी घ्यायची. इथे आपल्याला फोर्सफुली करता आलं नाही कारण की आपण जेवलेलो आहोत. तर थोडंसं फोर्स आपल्याला देणं आवश्यक आहे, तरच आपली कॅपॅसिटी वाढते. प्रत्येक संध्याकाळी आपल्याला त्या क्रिया समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या क्रियांवर आधारित आपल्याला प्रॅक्टिकल पुढचे 4 ते 5 दिवस करायचं आहे. ओके. काही शंका असेल तर विचारू शकताय. जसे की श्वास घेतेवेळी नाकाने आणि सोडतेवेळी तोंडाने. श्वास घेतेवेळी नाकाने तोंडाने हा जो प्रकार आहे फक्त श्वसनाच्या व्यायामामध्ये ज्याला आपण रिलॅक्सिंग ब्रिदिंग म्हटलं तिथेच करायचं आहे. इतर ज्या काही सर्व क्रिया करतो आपण तिथे, आता जसं की आपण उदरीय श्वसन घेतलं, वक्षीय घेतलं, तिथं श्वास घेणं आणि सोडणं, मगाशी मी सांगायला विसरलो, श्वास घेणं आणि सोडणं नाकाद्वारे, पूरक रेचक नाकाद्वारे. फक्त रिलॅक्सिंग ब्रिदिंग जो आपण सुरुवातीला करतोय, उदाहरणार्थ आपण नावाप्रमाणे तो ब्रिदिंगला आपल्या रिलॅक्स करणारा क्रिया आहे, तिथे फक्त नाकाने घेतोय आणि तोंडाने सोडतोय. आणि प्राणायाममध्ये इतर जर शीतली शीतकारी असे काही प्राणायाम सोडले तर सर्व प्राणायाममध्ये आपण श्वास घेणं आणि सोडणं नाकाद्वारेच करतोय. ओके. त्यामुळे फक्त रिलॅक्सिंग ब्रिदिंग सोडलं तर आता आपण जो उदरीय, वक्षीय आणि अक्षय केला तिथे श्वास घेणं आणि सोडणं नाकाद्वारेच. ओके. ओके. तुम्ही ऑनलाईन डेली? हो, ऑनलाईन आमचं सकाळी असतं, 6 ते 7 असतं. मुद्रा परत दाखवा. ओके. मुद्रामध्ये पहिली जी आहे जिला आपण ज्ञान मुद्रा म्हणतो, हिला चीन मुद्रा देखील म्हटलं जातं. ही आहे ज्ञान मुद्रा किंवा चीन मुद्रा. ही पहिली आपल्याला उदरीयमध्ये करायची आहे. ओके. आता या मुद्रा देखील कशासाठी असतात की आपलं ध्यान त्या कृतीकडे किंवा आपल्या शरीराकडे यावं यासाठी आहेत. मुद्रा आपल्याला केलीच पाहिजे असं काही नाही. सुरुवातीला समजा उदरीय घ्यायचं आहे, तुम्ही हात खुले ठेवू शकता, मुद्रेकडे लक्ष देण्याआधी. मात्र मुद्रा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण अजून थोडंसं कॉन्सन्ट्रेट होतो आणि आपल्याला त्या क्रिया करणं सोपं जातं. त्यामुळे इथे मुद्रा तितक्याशा महत्वाच्या नाहीत, परंतु मुद्रा समजून घ्या. पहिली आहे ज्ञान मुद्रा, जी उदरीयमध्ये करतो. ज्ञान मुद्रेत फक्त 3 बोटांना आपण जेव्हा फोल्ड करणार, ही झाली चिन्मय मुद्रा, म्हणजे चीन मुद्रा जिला ज्ञान मुद्रा म्हणतोय. चीन मुद्रा ही झाली चिन्मय मुद्रा आणि त्याच्यानंतर आधी मुद्रा. आणि जेव्हा आपण याच्यावर आधारित पुढच्या रविवार जेव्हा आपण योगिक श्वसन घेणार तेव्हा ही चिन्मय मुद्रा, आधी मुद्रा जी आहे, नाभीच्या शेजारी जेव्हा आपण हात ठेवणार त्याला आपण म्हणतोय ब्रह्ममुद्रा, ती योगिक श्वसनामध्ये करतोय. जेव्हा आपण पुढच्या रविवारी योगिक श्वसन घेणार तिन्ही पातळ्यांवरती तिघांच्या मदतीने श्वास घेणं, म्हणजे पोट, छाती आणि खांदे या तिघांच्या मदतीने एकत्रित श्वास घेणं, त्या तिघांच्या मदतीने सोडणं, तिथे ब्रह्ममुद्रा. तर परत दाखवते मुद्रा: चीन मुद्रा, चिन्मय मुद्रा आणि आधी मुद्रा. ओके. वक्षीय श्वसन एकदा सांगाल का? वक्षीयमध्ये आपल्याला छातीच्या मदतीने श्वास घ्यायचा आहे. छाती फुगवायची आहे, छाती आतमध्ये घ्यायची आहे, छाती फुगवायची आहे. हा आहे वक्षीय श्वसन. ओके. डिस्क्रिप्शन मी मॅडमांना पाठवून देईन प्रत्येकाचं, किंवा माझ्याकडे एखादा त्याचा व्हिडिओ मिळतो का बघतो. म्हणजे योगिक श्वसनाचा जो काही व्हिडिओ आहे, समजा माझ्याकडे एखादा रेकॉर्डिंग, माझ्याकडे दुसरा जो आहे तो याच्यामध्ये योगिक नाही आहे, रिलॅक्सिंग ब्रिदिंग वगैरे आहे, तर त्याचा व्हिडिओ नसेल तर मी डिस्क्रिप्शन मिळते का बघेन, किंवा माझ्या क्लासमधला रेकॉर्ड असेल तर तो मी एडिट करून तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. ओके. स्टेप बाय स्टेप बेसिक मुद्रा पार्ट एकदा सांग. ओके. बेसिक ज्या मुद्रा आहेत परत एकदा सांगतोय, ही प्राप्ती मुद्रा याला म्हणतोय. म्हणजे हात आपले खुले असतात बऱ्याच वेळा, पण हात खुले ठेवले समजा असे या पद्धतीने, हा मनगटाचा भाग, याला प्राप्ती मुद्रा म्हणतात. त्याच्यानंतर ही चीन मुद्रा आहे, म्हणजे अंगठा आणि तर्जनी या दोघांना आपण जेव्हा एकत्र आणतोय, चीन किंवा ज्ञान मुद्रा देखील याला म्हटलं जातं. ही ज्ञान मुद्रा आहे. तिन्ही क्रियांमध्ये तुम्ही ज्ञान मुद्रा जरी ठेवलात, म्हणजे उदरीयमध्ये पण ज्ञान मुद्रा, वक्षीमध्ये पण ज्ञान मुद्रा, अक्षयमध्ये पण ज्ञान मुद्रा, तरी चालू शकतं. फक्त तो थोडासा तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी, किंवा त्या एका क्रियेवरून दुसऱ्या क्रियेवरती जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा तो बदल तुम्हाला एक्सेप्ट करण्यासाठी किंवा त्याच्यातून बाहेर पाडण्यासाठी या मुद्रा आपण चेंज करतोय. बाकी त्याच्या मागचा हेतू काही नाही. तर ही ज्ञान मुद्रा आहे. ज्ञान मुद्रेत 3 बोटं जी बाजूला आहेत त्यांना आपण फक्त फोल्ड केलं. ओके. त्यांना फक्त फोल्ड केलेलं आहे, चिन्मय मुद्रा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हात उघडा ठेवला, अंगठा हातमध्ये घेतला आणि मूठ बंद केली, ही झाली आधी मुद्रा. ओके. या 3च मुद्रा आहेत.
इव्हनिंगला ठेवा की ओके. मॅडमांच्या माध्यमातून ठीक आहे मॅडम, ते म्हणतात की इव्हनिंगला ठेवा थोडस. बघूया आपण, मी मॅडमांशी वगैरे चर्चा करेन. आपल्याला पोट रिकामं म्हणजे या क्रियांसाठी खरंच पोट जितकं आपलं रिकामं असेल तितक्या त्या क्रिया करणं आपल्याला, म्हणजे आपण पण बिंदास्त असतो की आता जेवल्यानंतर आपण थोडासा विचार करतो, अरे पोट फुगवू की नको, फोर्सफुली घेऊ की नको. तर त्यामुळेच आपण 2 तास, समजा जेवून तुमचे 2 तास झाले असतील तर तुम्ही या क्रिया करू शकता, थोडंसं फोर्सफुली करू शकता. कारण 2 तासात ती पचनाची जी काही बेसिक क्रिया आहे ती झालेली असते, अन्न थोडंसं खाली उतरलेलं असतं आणि ज्या ट्राममधून, त्यामुळे तिथे आपल्याला चालू शकतं. मात्र इथे आपण असल्यामुळे समजा मॅडमांनी किंवा त्यांच्या टीम त्यांचे काही बाकीचं जर हे नसेल तर आपल्याला इव्हनिंगला सुद्धा रविवारी घेता येतील, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि ते तुम्हाला सांगते. खूप खूप धन्यवाद सर, खूप छान घेतलं. थँक्यू थँक्यू. आणि असंच आमच्याकडे येत राहा अधूनमधून, हो, म्हणजे नक्की नक्की. तुमच्या ज्ञानाचा सगळ्यांनाच फायदा होईल. आणि खूप सुंदर, म्हणजे खरंच खूप सोप्या पद्धतीनं आणि एकदम अ, बारीक बारीक गोष्टी पण सांगितल्या, ज्या की सगळीकडे नाही ऐकायला मिळत. इवन पैसे देऊन पण योगाचे क्लास लावल्यावर या बारीक गोष्टी नाही कळत, त्या तुम्ही आज सांगितल्या, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि धन्यवाद. सगळ्यांना समजेल असं सांगितलं, खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. नक्की आपण सोबत राहून जितकं आपल्याला एकमेकाला, म्हणजे एक समाजाचं आपलं देणं असतं. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की फ्री कार्यशाळा बऱ्याचशा, म्हणजे जवळजवळ पहिले 2 ते 2.5 वर्ष मी फ्री कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या माध्यमातून जसं जेव्हा आपल्याला बऱ्याचशा आपल्याला अशा व्यक्ती मिळत जातात की ज्यांना ते करणारे, आणि जेव्हा आपल्याला समोर करणारे असतात आवडीने, ते आपल्याला द्यायला देखील चांगलं वाटतं निश्चितपणे. आपल्याला जितके सध्या तर आपण ब्रीदिंगच्या संदर्भात तर घेणारच आहोत, आणखी काय टेक्निक असतील, नवीन काय असतील, तर या 4 रविवार झाल्यानंतर आपल्याला आणखी नवीन समजा काही देता येईल तर तितकं आपण निश्चितपणे देऊया. Yes. धन्यवाद सर, धन्यवाद. फक्त मी सर्वांना एक सांगेन की सर आपल्याला स्वतःचा वेळ देऊन फुकट सांगायला आलेत, त्याच्यामध्ये आपण आपल्या अपेक्षा किती मांडाव्यात हे आपल्याला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यांना खरंच करायचं आणि गरज वाटते, मग बरेचसे प्रश्न दुसरे पण बघितले मी, की मला हे आहे, ते केलं तर चालेल का, हे केलं तर चालेल का. जे काही सर आत्ता घेतायत किंवा सांगतायत ते सगळ्यांचा विचार करूनच त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे सांगतात, जे की सगळ्यांना चालू शकते. इव्हन त्यांनी सुरुवातीला पण तेच सांगितलं की आज आपण जेवलेलो असणार आहे, म्हणून जेवल्यानंतर काय करू शकतो आणि कितपत करू शकतो हे त्यांनी आधी काय काळजी घेतली पाहिजे आणि काय नाही हे सगळं सांगितल्यावरच घ्यायला सुरू केलं. आणि दुसरी गोष्ट, जे काही ते घेतलंय आज त्यांनी, आपली अवस्था, आपली कंडिशन काय असणार आहे हे सगळं कन्सिडर करून घेतलंय. कारण ते शिक्षक आहेत, एवढे वर्ष म्हणजे योग शिक्षक आहेत, तर एवढे वर्ष त्यांनी घेतले, त्याचा अनुभव आपल्यासारखे अनेक हजारो लोक त्यांच्यासमोर येऊन गेलेत ऑलरेडी, त्यामुळे कोणा शकतं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ऑलरेडी तो सगळा विचार करून मगच ते ठरवलेले आहोत त्या आजच्या गोष्टी, त्यामुळं त्या पद्धतीनं त्या घेतल्या होत्या, तर त्या सगळ्यांना चालणाऱ्या होत्या अशाच घेतल्यात. आणि आज जे शिकवलं ते कम्प्लिटली बेसिक होतं, म्हणजे श्वास कसा घ्यावा हे आजकाल आपल्याला सांगायची गरज पडते, कारण आपलं लक्ष आपल्या आतमध्ये नसतं. ते आपण बघतोयच रोज वेगवेगळे सेशनमध्ये, काय काय आपण ऐकतोय आपल्याबद्दलचं. तर हे बेसिक आहे, म्हणजे श्वास घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण जिवंतच राहू शकत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे कोणी केलं तर चालते, कोणी नाही केलं तर चालते, ते आपलं आपण समजून जायचं आहे. जर श्वास घेतला नाही तर चालेल का असं कोणी विचारलं तर मग त्याचं उत्तर देईन नक्कीच. त्यामुळं हे सगळ्यांसाठी बेसिक श्वसनाच्या गोष्टी होत्या, सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आणि आवश्यक होत्या, खूप महत्त्वाच्या होत्या, जे की तुम्हाला पेड क्लासमध्ये हे शिकवायला, जे काय आज त्यांनी शिकवलं अर्धा पाऊण तासामध्ये, ते शिकवायला 8-8 दिवस घेतात. 8 दिवस काय, महिनाभर याचीच प्रॅक्टिस घेतात. त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात, ते त्यांनी आज आपल्याला सांगितलंय. आणि आणि ह्याचा फायदा किंवा त्यांना त्याची पोहोचपावती कधी मिळेल, जे आत्ता आपल्याला त्यांनी दिलंय, शिकवलंय, ते पुढचे 8 दिवस म्हणजे रविवारपर्यंत आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि बऱ्याच जणांनी डिस्क्रिप्शन किंवा काय विचारलं, इव्हन मी आज ग्रुपवर मेसेज टाकला होता की सगळ्यांनी वेळेत जॉईन व्हा म्हणून, जे की आपल्याला सवय आहे, 9 वाजून गेल्याशिवाय आपण जॉईन नाही होत, कारण फुकट मिळतं, बरोबर. तर त्या फुकटची किंमत नसते, सरांनी पण दोनदा सांगितलं. कारण अनुभव असतात, अनुभवाशिवाय कोण बोलत नाही, कोणालाच हाऊस नसते दुसऱ्यांना वाईट काय बोलायची. त्यामुळे आपल्याला जे मिळते त्याचा फायदा जितका व्यवस्थितपणे करून घेता येईल, त्यांना ते युनिवर्स जी ऊर्जा आहे ना ती आणखीन भरभरून देत असते. मग जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते कुठल्याही मोबदल्याशिवाय, तेव्हा आपण आणखीन जास्ती कॉन्सन्ट्रेशन, फोकस करून ते बघितलं पाहिजे. काय काय सुरुवातीला काय घेतलं बघा, आत्ता कोणाच्या लक्षात नसेल तर तुम्ही आत्ता पण लिहून घेऊ शकता, मी रिपीट करते जेणेकरून
जे फुकट देतात आणि त्यांना त्रास देण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे. त्यांनी लिहून देणं, व्हिडिओ देणं. आपलं लक्ष पाहिजे ना, आपल्याला फुकट मिळतंय. आपण याच्या बदल्यात काहीच नाही देत आहे. तर आपण आपलं लक्ष दिलं पाहिजे ना, ऍटलीस्ट लक्ष तर देऊ शकतो फुकटचं. तर पहिली गोष्ट त्यांनी काय शिकवली आपल्याला, रिलॅक्सेशन ब्रीदिंग, ज्याचा अर्थच आहे की तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठीचं ब्रीदिंग आहे. खूप दमला असाल, ताणतणाव असेल, तेव्हा जसं आपण हुश्य केल्यावर आपल्याला रिलॅक्स वाटतं, ते त्यांनी सांगितलं रिलॅक्सिंग ब्रीदिंग. त्याचे प्रकार सांगितले, एक तर नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. त्याच्यानंतर हाताच्या द्वारे त्यांनी सांगितलं की आपण कसं ते रिलॅक्सेशन ब्रीदिंग करू शकतो. एक तर पहिला समोर हात आपल्या नमस्कार मुद्रेत घ्यायचा, बाजूला घेताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे नाकाने आणि पुन्हा पुढे घेताना सोडायचा आहे. बरोबर आहे ना सर? येस. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं की वरती घेताना श्वास आत घ्यायचा आहे, पुन्हा बाहेर तोंडाने सोडताना छातीजवळ घ्यायचं आहे. हे रिलॅक्सेशन ब्रीदिंगचे 3 प्रकार सरांनी सांगितले विथ एक्सरसाइज, म्हणजे हाताच्या सहाय्यानं. हे आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी, हे कंटिन्युअस करण्यासाठी नाहीये, रिलॅक्स जेव्हा व्हायचं असेल तेव्हा. आणि त्याच्यानंतर 3 प्रकार सांगितले श्वास घेण्याचे. पहिला जो आहे तो मला वाटतं पोटातून, म्हणजे नाभीपासून घेणारा, जो की लहान मुलं घेतात नॅचरली, की श्वास घेतल्यावर पोट आपोआप बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडल्यानंतर पोट आतमध्ये गेलं पाहिजे. हा पहिला सांगितला. त्याच्यामध्ये त्यांनी जी मुद्रा वापरायला सांगितली ती ध्यान मुद्रा, किंवा याला म्हणतात चीन मुद्रा, ती करायची होती. आणि त्याला नाव सर काय आहे, उद्रिय. येस, उद्रिय श्वसन, बरोबर. त्याच्यानंतर ना दुसरा जो प्रकार सांगितला छातीमधून श्वास घेणं, ज्याला वक्षीय श्वसन म्हटलंय. त्याच्यामध्ये श्वास, म्हणजे श्वास पोटातनं किंवा आपला जसा घेत असतो आपण त्या प्रमाणात येणार आहे, पण छाती फुगणार आहे. ती खूप फुगेल असंही नाही, जसं पोटाचं सांगितलं तसं. मग श्वास घेताना छाती फुगणार आहे, श्वास सोडताना आकुंचन पावणार आहे. आणि त्याच्यामध्ये जी मुद्रा करायची आहे ती चिन्मय मुद्रा, म्हणजे जी की ही ध्यान मुद्रा आहे, त्याच्यामध्ये ही 3 बोटं फक्त आत घ्यायची आहेत आणि मांडीवर ठेवायचे. ही झाली चिन्मय मुद्रा, वक्षीय श्वसन क्रिया करताना करायची. आणि तिसरी जी सांगितली अक्षीय श्वसन करताना, त्याच्यामध्ये आधी मुद्रा सांगितली, अंगठा आत घ्यायचा, ही 4 बोटं त्याच्या वरती दुमडायची आहेत आणि मांडीवर ठेवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी श्वास घेत असताना खांदे वर होणार आहेत, म्हणजे पुढं त्याला जागा मिळणार म्हणून सांगितलं. आणि मागं घेतल्यामुळं स्पेस मिळते पुढं येण्यासाठी श्वास, त्यामुळं ती खांदे वर घेणार आणि श्वास सोडताना पुन्हा खांदे खाली येणार. हे झालं अक्षीय श्वसन क्रिया. आणि हे 3 श्वसन क्रिया करत असताना त्यांनी ओंकाराचा त्याला कसा सपोर्ट होतो ते सांगितलं. त्यामध्ये जी काय उद्रिय श्वसन होती, म्हणजे नाभीजवळ अ चा उच्चार करायचा आहे, श्वास घ्यायचा आहे वरून, श्वास सोडताना अ चा उच्चार करून नाभीजवळ व्हायब्रेशन बघायचे. त्याच्यानंतर वक्षीय श्वसन करताना ऊ चा उच्चार करायचा आहे आणि तिथंही असंच करायचं आहे, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर हळूहळू सोडत छातीजवळ ऊचे व्हायब्रेशन जाणवतात का बघायचंय. आणि तिसरं जे अक्षीय श्वसन आहे त्याच्यामध्ये म चा उच्चार सांगितला, तोही असाच करायचा आहे, श्वास पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि श्वास हळूहळू सोडत सोडत म चा उच्चार करायचा आहे. आणि त्या म चे व्हायब्रेशन वरच्या भागात, म्हणजे चेहऱ्यावरती, डोक्यामध्ये जाणवतात का ते व्हायब्रेशन बघायचे. अशा पद्धतीनं खूप कमी वेळात खूप प्रगल्भ देण्याचा प्रयत्न केला सरांनी. आणि हे फुकट कुठेही शिकवलं जात नाही, ते आपल्याला मिळतंय. तर ऍटलिस्ट आपण कॉन्सन्ट्रेशन देऊन तरी ते करावं, हीच एक इच्छा, अपेक्षा किंवा विनंती आहे पुढच्या रविवारी. त्यामुळं व्हिडिओ डिस्क्रिप्शन मिळणार नाही, कारण फुकट मिळते त्याच्यात समाधान मानायचंय. म्हणजे थोडा हर्ष बोलते, पण फॅक्ट आहे हा. आपल्याला जे मिळतंय त्याची किंमत ऍटलिस्ट आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन देऊन केली पाहिजे. ते डिस्क्रिप्शन पण दिलं ना की मग आणखीन प्रश्न येत राहतील 100 वर त्याच्यात, किंवा हे आणखीन मग, आणि निम्मे त्यातले लक्षच देणार नाहीत, कारण डिस्क्रिप्शन मिळते ना शेवटी, व्हिडिओ मिळतोय. मग काय लक्ष दिलं नाही दिलं. आणि जेव्हा हे आपण आज जे शिकलोय ते टाकू ग्रुपवरती, छान झालं वगैरे, म्हणजे जॉईन झाले नाहीत नव्हते, मग ते त्यांना क्युरियोसिटी असतेच ना की आपण जॉईन नाही झालो मग काय होतं. मग त्यात जर त्यांना व्हिडिओ मिळाला तर मग आणखीन आज जे जॉईन होते ते पण नाही होणार. म्हणजे ह्याच्यात न होण्यात आमचा काही तोटा नाही आहे, पण आपण जर कॉन्सन्ट्रेशन देऊन इथे ग्रुप सोबत केलं ना, ती जी ऊर्जा किंवा ते जे लक्षात राहतं आपल्या, ते जेव्हा आपण एकटं रेकॉर्डिंग वगैरे बघून करतो ना तेव्हा नाही तेवढं लक्षात येत. त्या ग्रुप ऊर्जेला पण तेवढं महत्व आहे.
आणि हे तुम्ही प्रात्यक्षिक स्वतः बाबतीत करून बघू शकता, असंच नाही सांगत आहे, हे अनुभवाने सांगतोय. त्यामुळं थोडंसं आपण आपल्या स्वतःसाठी करतोय, म्हणजे आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी चॅलेंजेस असतात. ज्यांना शारीरिक चॅलेंज, बीपी काय, थायरॉइड असेल, शुगर असेल, त्या सगळ्यांना या श्वसन जे काही प्राणायाम किंवा हे श्वसनाचे प्रकार सर सांगतायत त्याचा 100% फायदा होणार आहे. त्यामुळं तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करून हे सेशन अटेंड करा. आपल्याला फुकट मिळत आहेत, आपण काहीतरी पुण्याई केली असेल त्यामुळं आपल्याला हे आपल्यापर्यंत पोहोचते, तर त्याचा आपण सगळे फायदा करून घेऊया. आणि दिलीप सरांना खूप खूप मनापासून धन्यवाद देऊयात. पूर्ण ग्रुप मार्फत सर तुम्हाला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निलेश दादा काही बोलायचं आहे? धन्यवाद. आज दिलीप दादाने आपल्याला खूप असे छान म्हणजे ध्यानाची आपल्याकडे अवेअरनेस कमी असतो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःकडे खूप कमी वेळा पाहतो आणि त्याच्यासाठीच हे आज ध्यान होतं. आणि दादांनी मगाशी विचारलं कोणीतरी की याचा फायदा काय, तर आपल्या याच्यामध्ये फायदा म्हणजे आपला ताण, रिलॅक्सेशन किंवा जास्तीत जास्त ऑक्सिजन. आपण मॅजिक बुकचा एक टास्क पाहिला त्याच्यामध्ये, बेली ब्रिदिंग. आपण श्वास घेतो, फक्त कुठपर्यंत घेतो तर आपल्या अर्ध्यापर्यंतच, म्हणजे सरांनी सांगितलं खांद्यापर्यंतच आपण श्वास घेतो, पण आपल्या पोटाकडे आपण जातच नाही. म्हणजे जे मूळ स्थान आहे आपलं, ओंकाराचं मूळ स्थान अचं, तिथंपर्यंत आपला श्वास जायला पाहिजे. आणि तिथंपर्यंत श्वास गेला तर पूर्ण आजारापासून आपण मुक्त होऊ. दिलीप दादांकडे पाहिल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नसेल. ते आपल्याच वयाचे आहेत, माझ्याच वयाचे असतील, जवळजवळ एक 45 ते 44च्या दरम्यान असतील ते. पण त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहिल्यानंतर आणि त्यांच्यामध्ये सातत्य आहे, म्हणजे रक्तदाब वगैरे असे प्रश्न आले होते. अशा ह्या एक 3 प्रकार त्यांनी सांगितले. आणि त्याच्यामध्ये उद्रीय, वक्षीय आणि अक्षीय, अ उ आणि म म्हणजे ओंकार, थोडक्यात विश्वस्पंदाचा नाद ताईने आपल्याला सांगितला होता. तर हा नाद, व्हायब्रेशन कुठे जाणवतात याचं सूक्ष्म असं मार्गदर्शन दिलीप दादांनी केलं. बहुमोल असा वेळ दादांनी दिला, त्याबद्दल आपल्या या समूहाच्या वतीनं दिलीप दादांचं खूप खूप आभार. आणि पुढच्या वेळेला आपण, ताईने आता सूचना दिली त्या पद्धतीनं आपण जागरूक राहून पुढचा रविवार हा आपलं ज्या पद्धतीनं आपला स्वतःचा बहुमोल वेळ आपण प्रत्येकाला देत असतो, तसेच सोमवार ते शनिवार जसं देत असतं त्यावेळेला रविवार पण आपला हा सुट्टी असायची, पण दादांच्या माध्यमातून आपण तो नियमित चालू ठेवू. आणि दादांनी आपल्याला सांगितले की येणारा 1 महिना तरी ते दादा देणार आहेत, पुढचं ते नियोजनानुसार सांगतीलच आपल्याला. तर पुनश्च दिलीप दादांचं खूप खूप धन्यवाद. आणि आपण सर्व साधक अगदी तन्मयतेने मनापासून आपण दादांचे धन्यवाद. श्रवण केलं किंवा कृती समजून घेतल्यात, त्याबद्दल सुद्धा सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद थँक्यू. दादा. एकच मिनिट, मी फक्त सांगेन सगळ्यांना की आपल्या ग्रुपवरती उद्या संध्याकाळी पोल पडेल की आजचं ब्रीदिंगची एक्सरसाइज केली आहे का, हे रोज पोल येईल तुम्हाला शनिवारपर्यंत. तर त्याच्यामध्ये ज्यांचे, आणि प्रामाणिकपणे लिहायचं आहे त्याच्यामध्ये केलंय किंवा नाही केलंय, आणि जे असतील करणारे त्यांनाच रविवारी करता येणार आहे, कारण ऑलरेडी सांगितलंय सरांनी की पुढचं तेव्हाच करता येणार आहे जेव्हा आत्ताची प्रॅक्टिस होणार आहे तेव्हा. त्यामुळे हे तुमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी. तर तुम्ही त्याच्यात म्हणजे खरंच त्याचा फायदा करून घ्या, म्हणून तो पोल टाकला जाईल उद्यापासून शनिवारपर्यंत. जे कोणी करतील हे बेसिक त्यांना रविवारी पुढचं करता येईल. तर धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.